Praise the Lord. Today is the 6th day of the Holy Week. आज पवित्र सप्ताहातला 6वा दिवस And we are observing Good Friday, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार आपण आज पाळत आहोत. the day that Jesus died for us on the cross of Calvary. ज्या दिवशी येशू ख्रिस्त काल्वरीच्या क्रूसावर आपणासाठी मरण पावला तो दिवस. I know many of you must be fasting today. मला ठाऊक आहे तुमच्यातले बरेच जण आज उपवास करून आले असतील. It's a special day for each one of us who believe in Jesus. आपल्यातला प्रत्येक जण जो येशूवर विश्वास ठेवतो तो आपल्या प्रत्येकासाठी आजचा Amen. दिवस खास आहे. Very special day. अतिशय खास दिवस आहे. Good Friday, God Friday. उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे, गॉड फ्रायडे. Praise God. चांगला शुक्रवार, देवाचा शुक्रवार. Today on this Good Friday, आज या गुड फ्रायडेच्या निमित्ताने we'll speak on the cross. वधस्तंभावर बोलणार आहे मी. Boasting in the cross of Christ. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर अभिमान बाळगणे. We'll open our Bibles to Galatians 6 verse 14. गलतीकरास पत्र 6वा अध्याय त्यातलं 14 वचन सगळ्यांनी काढा. But God forbid that I should glory save in the cross of our Lord Jesus Christ, by whom the world is crucified unto me and I unto the world. गलती 6वा अध्याय त्यातलं 14वे वचन. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाखेरीज दुसऱ्या कशात नावाजून घेणे मला नसावे. त्याकडून माझ्याविषयी जग वधस्तंभी दिलेले आहे व जगाविषयी मी वधस्तंभी दिलेला आहे. Praise God. आमेन. Today we are observing Good Friday, आज आपण उत्तम शुक्रवार पाळत आहोत. the day that Jesus died on the cross of Calvary. ज्या दिवशी काल्वरीच्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त मरण पावला. Now for those people who come from the Roman Catholic background, जी सारी माणसं रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून येतात. I also coming from the Roman Catholic background. मी देखील रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतूनच आलेला माणूस आहे. हे पहिलं तर त्यांना सांगू इच्छितो. As for me the cross is the center of my life. माझ्यासाठी आता मात्र वधस्तंभ माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. And because आणि all our lives आयुष्यभर I have seen and heard and followed the cross. कारण की आयुष्यभर मी वधस्तंभ पाहिलेला आहे. वधस्तंभ माझ्या नजरेसमोर होता आणि मी वधस्तंभा मागे चालत आलेलो आहे. And so from the viewpoint of a Roman Catholic, तर रोमन कॅथलिक जो कोणी माणूस असेल किंवा रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून आलेल्या माणसाच्या दृष्टिकोनातनं the cross is one of the most important symbol of faith. वधस्तंभ एक अतिशय महत्वाची खूण किंवा चिन्ह आहे. And for us the cross is not new. आणि आपल्यासाठी वधस्तंभ काही नवीन नाही. For us we have seen it all our lives. आमच्यासाठी वधस्तंभ नवीन नाही. आपल्यासाठी वधस्तंभ नवीन नाही. आयुष्यभर वधस्तंभ आम्ही पाहिलेला आहे. Though I never knew much of its implications. आणि कॅथलिक होतो मी. मला जरी वधस्तंभ मी पाहिला पण वधस्तंभाविषयीचे फारसे अर्थ, अचूक अर्थ, जास्त अर्थ जरी मला ठाऊक नव्हते. It is in my belief system. तरी माझ्या विश्वासाच्या सिस्टम मध्ये हे आहे. Because कारण those from the Roman Catholic background, जी कोणी माणसं रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून येतात they see the cross displayed in every place. ते वधस्तंभ म्हणजे क्रॉस सगळीकडे लावलेला पाहतात. Especially on the church आणि खास करून rooftop. चर्चवर क्रॉस असतोच. and the towers you can see the cross. चर्चवर, चर्चच्या टावरवर क्रॉस हा असतोच. In the altar you can see the cross. ऑल्टरवर क्रॉस असतोच. And there is nothing without the cross. आणि क्रॉस शिवाय काहीच नसतं. No altar without the cross. ती जी त्यांची रोमन कॅथलिक लोकांची वेदी ज्याला ऑल्टर म्हणतात ते लोक, क्रॉस शिवाय ती नसतेच. Every altar in the Roman Catholic Church has a cross. रोमन कॅथलिक चर्चच्या प्रत्येक ऑल्टरमध्ये क्रॉस असतोच. Every furnishing in the church has a cross. चर्चच्या प्रत्येक सजावटीमध्ये क्रॉस असतोच. Every garment the priest wears has a cross displayed in the front and the back. कॅथलिक चर्चचे जे कोणी फादर किंवा याजक असतात त्यांनी घातलेल्या झग्यांमध्ये पण पुढे मागे सगळीकडे क्रॉस असतातच. It is all printed, embossed and displayed in all openness. आणि हे सगळं त्यांनी त्या झग्यावरती किंवा चर्चच्या आज सगळीकडे त्यांनी क्रॉस लावलेलाच असतो. क्रॉस प्रिंट केलेला असतो उघडपणे, लपून छपून नाही. Every priest, every bishop, प्रत्येक याजक म्हणा, फादर म्हणा, बिशप म्हणा, without shy, न लाजता openly he displays the cross. उघडपणे ते वधस्तंभ किंवा क्रॉस आपल्यावर लावतात, चर्चमध्ये लावतात, ऑल्टरवर लावतात, घरात लावतात. He will wear it around his neck. गळ्यात घालतात. And he will walk on the roads. आणि रस्त्यावर चालतात. Even visiting homes and hospitals and orphanages, everywhere he will display the cross. घरोघरी जातात, दवाखान्यात जातात, लोकांना भेटायला जातात, पण क्रॉस घालूनच जातात. And he is not ashamed of the cross. आणि त्यांना लाज वाटत नाही क्रॉसची. He will walk with a huge cross displayed. आणि मोठा मोठा क्रॉस घालून, म्हणजे तो क्रॉस सगळ्यांना दिसून येईल असा घालून ते सगळीकडे जातात. In the majority of the Catholic churches, जास्तीत जास्त कॅथलिक चर्च मध्ये even the floor plan of the structure of the church is laid out in the shape of the cross.
cross. चर्चची जी काही प्लॅनिंग किंवा चर्चचं जे काही प्लॅनिंग ते करतात, चर्चचं स्ट्रक्चर ते लोक कसं बांधणार आहे, चर्चची जमीन ते लोक कशी घालणार आहे, त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये त्या सगळ्यामध्ये कुठेतरी क्रॉस दिसणारच असं ते पाहतात. Every Catholic school, every Catholic hospital, every Catholic orphanage will display the cross openly and boldly with all its glory. त्या बाबतीत म्हणायला गेलं तर प्रत्येक रोमन कॅथलिक बेस असलेल्या शाळेमध्ये, म्हणजे कॉन्व्हेंट शाळा ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो, रोमन कॅथलिक शाळांमध्ये, रोमन कॅथलिक हॉस्पिटल्समध्ये, रोमन कॅथलिक अनाथ आश्रमांमध्ये सगळीकडे दिसून येईल असा क्रॉस ते लोक लावतातच. Everywhere it is revered, blessed, prayed, kissed, आणि त्या worshipped, adored in various ways. त्या क्रॉसला ते मान देतात, आशीर्वादित म्हणतात, त्या क्रॉसची आराधना करतात, क्रॉसला मुके देतात, क्रॉसवर प्रेम करतात. Even during infant baptism, when they are sprinkling it upon the child, the officiating priest makes the sign of the cross on the forehead of the child. कॅथलिक चर्च मध्ये लहान बाळकांचं बॅप्टिझम केलं जातं. त्या लहान बालकाचं बॅप्टिझम करताना देखील त्याच्या कपाळपट्टीवरती क्रॉस काढतात. When we used to enter the church, we used to take the holy water, dip it, and then mark the sign of the cross. जेव्हा केव्हा आम्ही कॅथलिक चर्च मध्ये मासला किंवा सर्व्हिसला जायचो, तेव्हा प्रवेश केल्यानंतर तिथे कुठेतरी पवित्र पाणी ठेवलेलं असायचं, ते घेणार आणि असा पवित्र क्रॉस करणार. When we used to walk across some church, then we stopped there and then we used to make the sign of the cross. समजा कुठल्या चर्च पासून आम्ही गेलो, कॅथलिक चर्च पासून गेलो, कॅथलिक चर्चच्या समोरनं गाडी नेली का स्कूटर नेली तर हे असं करणारच. And Ash Wednesday, take the ash and put a cross on the forehead. राखेच्या बुधवारी राख घेणार आणि कपाळाला क्रॉस करून लावणार. Amen. आमेन. During mass also, मास जेव्हा ते लोक करतात तेव्हा the Catholic priest, he will bless the altar with the cross, the sign of the cross, at least 30 times in one mass. कॅथलिक फादर जे असतात ते एका मास मध्ये कमीत कमी 30 वेळेला देखील त्यांच्या त्या चर्चच्या आतल्या ऑल्टर पाशी क्रॉसची साइन करतातच. But yet, तरी doing all that, हे इतकं सगळं इतक्या वेळेला लोकांना दिसून येईल असं करूनही it had not touched my heart. माझ्या हृदयाला कधी स्पर्श नाही झाला ना. The cross did not work in our lives. तो क्रॉस आमच्या जीवनात कधी कार्य नाही करून गेला. We didn't get the implications of the cross, the आणि importance of the cross. त्या क्रॉसचं महत्व काय आहे, त्या क्रॉसनं काय होतं हे कधीच आमच्या जीवनात आम्हाला कळलं नाही. But पण after coming to the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर मात्र, after accepting him as my Lord and Savior, आणि येशू ख्रिस्ताला माझा तारणारा आणि प्रभू मी मानल्यानंतर, today आज my eyes have been opened in a new way towards the cross. माझे डोळे एका नवीन रीतीने या क्रॉस कडे उघडलेले The आहेत. cross has more meaning to my life today. आता या क्रॉसला माझ्या जीवनामध्ये जास्त अर्थ आलाय. Now I know what the cross is. आता मला कळलंय की क्रॉस किंवा वधस्तंभ म्हणजे काय. Now I know what the cross did for me. आता मला समजलं की क्रॉसने किंवा क्रुसानं वधस्तंभानं माझ्यासाठी काय केलं. Praise the Lord. Amen. And so this evening, आणि म्हणून आज या सायंकाळी I want to look at how the events of the cross of Christ affected one person so deeply. एक व्यक्ती की ज्याच्या जीवनावर येशूच्या या क्रॉसचा किंवा वधस्तंभाचा अतिशय गहन रीतीने जो परिणाम झाला त्या व्यक्तीकडे पाहायचंय. That it became a foundation upon which his entire life and his ministry and work depended on. इतकं की तो क्रॉस किंवा worked on. वधस्तंभ त्याचा पाया झाला, त्याच्या जीवनाचा पाया, त्याच्या सेवेचा पाया, त्याच्या मिनिस्ट्रीचा पाया, त्याच्या सगळ्याचा पाया तो क्रॉस ठरला. And that was Paul. आणि तो माणूस म्हणजे बायबल मधला पॉल. That was Paul. बायबल मधला पॉल. See, when the Lord Jesus Christ was crucified on the cross, I don't know exactly whether he was there around. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभी खेळण्यात आलं तेव्हा मला अचूकपणे माहित नाही तो तिथे होता की नव्हता. He was around, but whether he was around the cross or whether he had seen Jesus dying on the cross, we don't know. पॉल तेव्हा होता, परंतु अचूक रीतीनं हे माहित नाहीये की येशू ख्रिस्त ज्या जागी वधस्तंभावर खेळलेला त्या जागी तिथे त्या वेळेला पॉल हजर होता की नव्हता हे माहित नाही. But he got a revelation later on. पण मागावून मात्र त्याला प्रगटीकरण मिळालं. God opened his eyes towards the cross. देवाने या क्रॉस कडे किंवा वधस्तंभाकडे त्याचे डोळे उघडले And he writes to the church. आणि तो चर्चला लिहितो. Those church members who were deceived by some of the Jewish evangelists. जी काही चर्चची थोडीफार माणसं काही यहुदी सुवार्तिकांद्वारे फसलेली होती अशांना तो लिहितो. Because those people said, कारण ती माणसं म्हणायला लागली you still need to continue with the rituals and the customs and the rights of the Jewish people. की अजूनही आपण यहुदी समाजामध्ये आणि यहुदी माणसांमध्ये ज्या प्रथा, रूढी, परंपरा मानतो त्या सगळ्या मानायच्या, अजूनही ते सगळं करायचं. You believe in the Lord Jesus Christ, but see that you also do other things as well. हा, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आता
ख्रिस्तावरचा विश्वास ठेवलेला आहे, ठेवा, चांगलंच आहे, परंतु येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा आपल्या ज्या पारंपरिक सगळ्या रूढी आणि प्रथा आहेत त्या आपण करत राहिल्या पाहिजेत, असं काही यहुदी सुवार्तिकांनी यांना सांगितलं. But Paul was telling the church, पण पॉल मात्र चर्चला असं सांगत होता if you add anything to the cross, की तुम्ही वधस्तंभात किंवा क्रॉसवर कशाची भर घातली then you are glorying yourself and your works. तर तुम्ही स्वतःच्या कामात आणि स्वतःमध्ये अभिमान घेताय. Nothing should be added to the works of the cross. ख्रिस्ताच्या किंवा वधस्तंभाच्या त्या क्रॉसच्या कामांमध्ये आपल्याकडनं आपण कुठल्याही कामांची भर घालायची नसते. No flesh shall be glorified in the presence of the cross. परमेश्वराच्या किंवा त्या क्रॉसच्या सहवासामध्ये कुठल्याही देहाला किंवा अंगाला गौरव मिळणार नाही. When Jesus said it is finished, it is finished, you cannot add to his works. येशू जेव्हा म्हटला की आता हे संपले, संपले म्हणजे संपले, त्याच्या कामात आपण भर घालू शकत नाही. आपण त्यात भर घालणारे कोण? Praise the Lord. Amen. Not your efforts, not your works, not your goodness, nothing but the cross of तर Christ. आपले प्रयत्न म्हणा किंवा आपले कष्ट म्हणा किंवा आपला चांगुलपणा म्हणा कुठेही संदर्भात येत नाही, तर केवळ येशूच्या वधस्तंभाच्या कामातनच हे सगळं पूर्ण होतं. Paul is saying every ritual, every rite, every custom has been nailed on the cross. आणि पॉल त्यांना सांगत होता की नाही, प्रत्येक रूढी, प्रथा, परंपरा हे सगळं क्रूसावर खिळलेलं आहे. You just trust in the cross. तुम्ही फक्त वधस्तंभावर विश्वास ठेवा असं पॉलचं You त्यांना just म्हणणं. believe in the cross. तुम्ही फक्त वधस्तंभावर विश्वास ठेवा असं पॉल त्यांना सांगत He is होता. saying boast in nothing but the cross. पॉलचं म्हणणं चर्चला असं होतं की केवळ तुम्ही वधस्तंभात अभिमान बाळगा, बाकी कुठल्याही गोष्टीत तुम्ही अभिमान बाळगायचा नाही. I would not be speaking on the power of the cross मी वधस्तंभाच्या सामर्थ्यावर बोलणार नाही or how it affects one's life, किंवा एखाद्याच्या जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो यावर बोलणार नाही. but I am going to speak on a Christian what importance the cross holds in his life. पण ख्रिश्चन माणसाच्या जीवनात वधस्तंभ किंवा क्रॉसचं महत्त्व काय आहे यावर मी बोलणार आहे. What propelled the life of Paul to live such a glorious life? पॉलच्या जीवनामध्ये असं काय घडलं, अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टींपायी तो इतकं प्रभावशाली येशूच्या मागे चालणारं, क्रॉसचं अनुकरण करणारं जीवन जगून गेला. What made him to be focused so much on Christ that everything became darkness for him except the cross? अशा काय गोष्टी घडल्या, असं काय पॉलच्या जीवनामध्ये झालं की ज्यापायी फक्त वधस्तंभ म्हणजे वधस्तंभ आणि येशू म्हणजे येशू याच गोष्टींना त्याच्या जीवनात महत्व, बाकी जगी गोष्टींना त्याच्या जीवनात महत्व राहिलंच नाही. Paul said, Paul बोलला, God forbid that I should glory save in the cross of our Lord Jesus Christ. देव न करो ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी इतर कुठल्याही गोष्टीत भूषण किंवा अभिमान बाळगू नये. You know, everybody has something to glory in. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अभिमान बाळगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच असतात, ज्याला माणसं बोलताना स्वाभिमानही म्हणतात. Even a bird has something to glory in, like a lark glories in its song. एखाद्या पक्षाला देखील अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट असतेच, म्हणजे कोकिळ सुद्धा आपल्या गाण्यामध्ये अभिमान बाळगते. Like the peacock glories in its feathers. मोर आपल्या पिसांमध्ये अभिमान बाळगतो. And man also glories in many things. तसं माणसाला पण बऱ्याच गोष्टींचा अभिमान असतो की मैं ऐसा मैं वैसा, Men to rejoice in something that is something to glory about. की काहीतरी अशा गोष्टींमध्ये आनंद करायचा की ज्याच्यामध्ये मीपणा किंवा मी आलो की हा माझा अभिमान आहे. Some glory in their wealth. काही माणसं स्वतःच्या धनसंपत्तीमध्ये अभिमान Others बाळगतात. glory in their looks. काहींचं म्हणणं असं पडतं की मी श्रीमंत, मी अभिमानी. Some glory in their sons and the daughters. काहींचं म्हणणं असं पडतं मी दिसायला छान म्हणून मी अभिमानी. काहींचं म्हणणं असं पडतं मला मुलं खूप आहेत, माझी मुलं जवान झाली, मुलं मुली Still त्यामध्ये मी others अभिमानी. glory in wisdom. काही ज्ञानात अभिमान बाळगतात And की मी people हुशार. become vain, boasting and in vain glory. आणि व्यर्थ गौरव म्हणजे हे व्यर्थ वैभव, याला काही अर्थ नाही. Because कारण we see आपण पाहतो that when we glory in the things of the world, जगातल्या गोष्टींमध्ये आपण गौरव घ्यायला लागलो, that which we gloried in suddenly becomes ruined even in the midst of the declaring of our glory. ज्या सगळ्यामध्ये आपण गौरव घेत असतो त्या गोष्टीचा आपण गौरव मिरवत असताना, त्या गोष्टीचा आपण अभिमान बोलत असतानाही कधी कधी त्या गोष्टी नाहीशा होतात. Yes, you have seen it. Man is boasting about it and he loses की it. माणूस त्या विषयीनं गर्व किंवा बढाई मारतोच आहे आणि तिथे ते गेलं. Some glory in their gold, some काहींना glory in their position, काहींना आपल्या सोन्याचा अभिमान, काहींना आपल्या पदाचा अभिमान, some glory in their talents. काहींना आपल्या कला गुणांचा अभिमान. And finally, शेवटी what happens is God's glory is robbed. काय होतं की देवाचा गौरव चोरला जातो, माणूस मोठा होतो, देव लहान होतो. We need to increase God and decrease ourselves. असं नव्हे, देव मोठाच पाहिजे आणि आपण स्वतःला छोटं केलंच पाहिजे. Some people boast in their achievements, काही लोक मी कमवलं, मी केलं, मी करून दाखवलं याचाच बँड वाजवतात. but we rarely see people glorying in the cross. पण फार कमी वेळेला आपण माणसांना येशूच्या वधस्तंभामध्ये अभिमान बाळगताना पाहतो. Sometimes we see people glorying also in the blessings of God they receive. काही वेळेला आपण पाहतो की माणसं जे देवाचे आशीर्वाद त्यांना मिळतात, आता देवाने दिलेले आहेत, पण त्या देवाने दिलेल्या आशीर्वादांमध्ये बढाई स्वतःची मारतो.
And sometimes, कधी कधी yes, they do testify of the Lord's goodness. साक्ष सांगतात ते, नाही असं नाही की देव चांगला आहे अशी साक्ष सांगतात. But it is so ordinary that when God blesses, you testify of Him. पण हे साधं आहे ना, म्हणजे देवाने जेव्हा आपल्याला देव जेव्हा आपल्याला आशीर्वादित करतो त्याला आपण येऊन साक्ष सांगतो, हे साधं आहे. दिस इज कॉमन. But Paul is saying, पण पॉल म्हणतो, I don't even glory in the blessing that God gives me. To the measure I glory the cross of Christ. देवाने मला जे आशीर्वाद दिलेले आहेत ना त्याविषयीनं सुद्धा मी गौरव बाळगत नाही. मी गौरव एवढाच बाळगतो की येशूचा वधस्तंभ, येशूचा वधस्तंभ. Amen. Amen. The greatest Christian who ever lived, सगळ्यात महान ख्रिश्चन जो कधी जगला he had असेल this to say, तो असं म्हटला I glory save the cross alone. की मी फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभात गौरव किंवा भूषण किंवा अभिमान मानतो. He has written down his judgment, his opinion. त्याचा न्याय किंवा त्याचं मत त्यांनी लिहून ठेवलंय. He wrote it down, inspired by the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित त्यानं आपलं मत लिहून ठेवलंय. But far be it for me to boast except in the cross of our Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभातच मी नावाजून घेणे आहे, त्याच्यातच माझं भूषण आहे, बाकी कुठल्याही गोष्टीत माझं भूषण नाही. Praise the Lord. Amen. He wrote about the cross. त्याने वधस्तंभाविषयी लिहिलं. Which cross is he talking about? कुठल्या क्रॉस विषयी पॉल बोलत आहे? The cross that man carries? जो क्रॉस माणूस घालतो किंवा घेऊन फिरतो तो? Is it the cross that Jesus said, carry your own cross and किंवा follow येशू me? जे म्हणाला की स्वतःचा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल, तो वधस्तंभ का? Is he speaking about the cross that we wear around our necks? का जो क्रॉस आपण आपल्या गळ्यात घालतो तो क्रॉस का? Or the cross we dangle on our earlobes? का कधी कधी क्रॉस आपण कानात घालतो तो क्रॉस का? Is it the cross that we have called to carry every day? का जो क्रॉस आपल्याला रोज उचलून चालायला सांगितलाय तो क्रॉस का? Is it the cross of our suffering and pain and persecution that we undergo for the name of Jesus Christ? किंवा येशू ख्रिस्ताच्या नावाखातर ज्या सगळ्या त्रासातनं आपण जातो त्या त्रासांचा वधस्तंभ का? Is it the cross of the price we paid to live a Christian life? किंवा ख्रिस्ती जीवन जगण्यामागे जी किंमत आपण मोजतो त्या मोजलेल्या किमतीचा वधस्तंभ का? If that be the cross, जर त्याला आपण वधस्तंभ म्हटलो and if we talk about it much than a measure, आणि त्या वधस्तंभाविषयी आपण प्रमाणा पलीकडे जर बोलायला लागलो then we are boasting. तर आपण तर गर्व बाळगतोय, आपण बढाया मारतोय. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Even the sacrifices that you make for Christ, you need not say it beyond a certain measure. जो त्याग आपण येशू ख्रिस्तासाठी करतो, जी अर्पण, जो त्याग आपण येशूसाठी केला, त्या त्यागाविषयीनं पण काही लिमिट पलीकडे बोलायचं नाही. What you have done for the Lord, what sacrifices you have paid for the Lord, that also should be said in a measure. प्रभूसाठी तुम्ही जे काही केलेलं आहे, प्रभूसाठी तुम्ही जो काही त्याग केलेला आहे, त्याच्या जास्त गप्पा मारू नका. Paul is saying पॉल बोलला that he trusted in nothing, की त्याने कशातही विश्वास ठेवला but नाही. Jesus Christ crucified. पण येशू ख्रिस्त वधस्तंभी खिळलेला बास हेच माझं भूषण आहे. He said, I glory in the cross. पॉल म्हटला मी वधस्तंभातच वैभव बाळगतो. When I see the cross, जेव्हा मी वधस्तंभ पाहतो I see the pardon of my sins त्यावेळेला माझ्या पापांची क्षमा मला दिसते. and the salvation of my soul. त्यावेळेला माझ्या जीवाचं तारण मला दिसतं. I see that he has finished all the work for me. मला कळून येतं की माझ्यासाठीचं सगळं काम त्याने संपवलेलं आहे. Others may look towards themselves for their own salvation. बाकीची माणसं कदाचित स्वतःकडे पाहत असतील स्वतःच्या मोक्षासाठी. Let others depend on their own works to attain salvation. बाकीच्या माणसांना स्वतःच्या कामांवर अवलंबून राहू दे स्वतःची मुक्ती मिळवायला. Let others trust things for pardon and for peace. बाकीच्या माणसांना गोष्टींवर विश्वास ठेवू दे क्षमा मिळवून घ्यायला आणि शांती स्वीकारायला. He says, I will rest on nothing of my achievements, nothing of my glory except the glory of the cross. पण पॉल म्हणतो माझा हिशोब असा नाही, मी माझ्या कुठल्याही गोष्टीत अभिमान बाळगत नाही, माझं भूषण वधस्तंभ आहे. Praise the Lord. Amen. I will not lean on my achievements. मी माझ्या स्वतःच्या कमवलेल्या गोष्टींचा झेंडा गाडणार I नाही. will not build my hope on myself. मी माझी आशा स्वतःवर बांधणार नाही. मी केलं माझ्या शब्दकोशात हे शब्दच नाही. But पण what Jesus did for me, येशूने माझ्यासाठी जे केलं, what Jesus did for the whole world, येशूने संपूर्ण जगासाठी जे केलं, he said, तो म्हणतो I will boast except in the cross. He didn't say just cross, but cross of the Lord Jesus Christ. तो फक्त असं नाही म्हटला की मी वधस्तंभात भूषण बाळगीन, तर तो असं म्हटला
मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभात भूषण बाळगीन. Praise the Lord. Amen. He mentioned the name. नाव लिहिलंय त्याने येशूचं. See, cross speaks about persecution. Cross speaks about somebody taking all your pain, all your sorrow, standing for you, loving for you, being merciful towards you. वधस्तंभ त्रासांविषयी बोलतो, वधस्तंभ छळांविषयी बोलतो, वधस्तंभ कोणीतरी आला, कोणीतरी दया केली, या सगळ्या विषयी न बोलतो. Many times बऱ्याच वेळेला we give credit to many people, आपण बऱ्याच माणसांना बऱ्याच गोष्टींचं श्रेय देतो. and it is okay ठीक आहे, to a certain extent. काही प्रमाणात ठीक आहे Oh, this person did this for me. की ह्याने माझ्यासाठी एवढं एवढं असं That असं person केलं, did that for me. त्यांनी माझ्यासाठी तसं तसं केलं. But Paul says, पण पॉल म्हणतो all credit goes to my Lord and Savior Jesus. सगळं श्रेय माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला जातं. If there's anybody who paid the price, it was Jesus. जर कोणी किंमत मोजली आहे तर ती येशूनीच मोजलेली आहे. If anybody had loved me, it is the cross of Christ. जर कोणी माझ्यावर प्रेम केलेलं आहे तर तो ख्रिस्ताचा वधस्तंभच आहे. If anybody has lifted me up, it is the cross of जर Christ. कोणी मला उचललंय तर ख्रिस्ताच्या वधस्तंभानीच मला If उचललेलं आहे. anybody stood for me, it is the cross of Christ. जर कोणी माझ्यासाठी उभं राहिलं असेल तर तो ख्रिस्ताचा वधस्तंभच आहे की ज्याने मला आधार दिलेला The आहे. subject of the cross is of utmost importance for a Christian. वधस्तंभाचा विषय ख्रिश्चन माणसांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो किंवा असायला We हवा. need to know the importance of the cross. आपल्याला वधस्तंभाचं महत्त्व कळायला हवं. Because if we don't know the importance of the cross, we are doomed का forever. आपल्याला जर वधस्तंभाचं महत्त्वच कळलं नाही तर आपला तर कायमचा नाश आहे. It's not that whether you agree or not. If you don't agree, you are doomed. If you agree, you are blessed. तुमचं मत कुठे हिशोबात येतच नाही. तुमचं मत असो किंवा नसो, तुम्ही त्याच्यात असाल तर आशीर्वादित व्हाल, नसाल तर कायमचा नाश आहे. Because the difference is not just a small thing you lose on this earth, but the difference is between heaven and hell. कारण की जो फरक पडणार आहे तो असा जगातल्या दोन गोष्टी म्हणून त्याला कमी मिळाल्या आणि 4 आशीर्वाद कमी मिळाले असा फरक पडणार नाही. नरक आणि स्वर्ग इतका मोठा फरक पडणार आहे. It's the blessing and the cursing in life and death. आशीर्वाद आणि शाप, मरण आणि जीवन इतका मोठा फरक पडेल. What do we think about the cross of Christ? ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी ना आपला काय विचार आहे? See, काय वाटतं आपल्याला? क्रॉस म्हणजे काय? what implications had Paul concerning the cross? पॉल काय म्हणतो? पॉलचा विचार काय होता क्रॉस विषयी? Let us see Paul. थोडं पॉलचं जीवन If there पाहू. was somebody who could boast of himself, that was Paul. जर कोणी त्या विषयीनं अभिमान बाळगू शकत होता तो पॉलच होता. He was not an ordinary person. पॉल तर काही साधा माणूस नव्हता. Amen. Amen. He was a great apostle. पॉल महान प्रेषित होता. Yet तरी he never boasted of who he was. कधी त्याने याचा अभिमान बाळगला नाही की मी कोण आणि मी कुठचा. He never boasted of his national privileges. कधीही पॉलनं या विषयीनं अभिमान बाळगला नाही की मी कुठला नागरिक आहे, माझा देश कुठला आहे. Wasn't he a Jew by birth? तो जन्मानं यहुदी होता ना. He says in Philippians 3:5, फिलिप्पी 3:5 मध्ये पॉल म्हणत आहे ना, I am the Hebrew of the Hebrews. मी इब्रियांचा इब्री आहे म्हटला तो. मी कमी नाही पॉल म्हटला, मी इब्रियांचा इब्री आहे. He could have said like the Pharisees, I have Abraham as my forefather. तो परुषांना म्हणू शकला असता, अब्राहम माझे वाडवडील आहेत. Amen. आमेन. I'm not an ordinary person. मी साधा माणूस नाहीये. I'm one of the favored people of God. देवाच्या अनुग्रह पावलेल्या माणसांपैकी मी एक माणूस आहे. I have been admitted in the covenant of God by circumcision. आणि देवाच्या करारामध्ये माझा प्रवेश सुंता केल्यामुळे झालेला आहे. I am far better than many other of my contemporaries. आणि माझे जे कोणी बरोबरचे आहेत त्यांच्यापेक्षा तर मी कितीतरी पटीनं चांगला आहे. See? Yet he never boasted in his own works. तरी पॉलनं कधी स्वतःच्या कामांचा अभिमान बाळगला नाही. In 2 Corinthians 11:23 he said, I labored more abundant than any of the apostles. 2 करीन 11वा अध्याय 23वा वचन तिथे पॉल काय म्हणतो? 2 करीन 11वा अध्याय 23वा वचन त्या जागेमध्ये पॉल म्हणतो, ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? हे मी वेड्यासारखे बोलतो? मी तर अधिक आहे. मी वेड्यासारखे बोलतो. हे मी वेड्यासारखे बोलतो. See, when he was speaking about his achievements, he's saying, I am talking as a fool. Please bear up with me for some time. जेव्हा पॉल मी काय केलं या विषयीनं बोलत आहे किंवा मी कोण आहे या विषयीनं बोलत आहे तेव्हा तो लगेच म्हणतो की मी इथं वेड्यासारखा बोलत आहे, प्लीज माझ्या बरोबर सहन करून घ्या. हे When the world speaks about its achievements, it boasts. But Paul says, when I speak about my achievements, please take it for some time.
as a coming from a foolish man. जग आणि जगातली माणसं जेव्हा स्वतः जे काही कमवलेलं असतं त्याविषयीने बोलताना गर्वानं आणि बढाई मारून बोलतात, पण पॉल या जागेमध्ये स्वतः मी काय केलं हे बोलत असताना अजिबात गर्वाने आणि बढाई मारून बोलत नाही, तर एवढं बोलून झाल्यानंतर म्हणतो की प्लीज माझं सहन करा, मी वेड्यासारखं आता हे बोललोय. You know why did he say that? का पॉल असं बोलला? Because कारण he was comparing with some people who were only boasting about their achievements. काही माणसं केवळ मी काय केलं, मी काय केलं, मी काय केलं, मी किती करून दाखवलं याची बढाई मारत होती आणि त्यांच्या समोर म्हणून पॉलला हे बोलावं लागलं. That's why he says, if they brag, I will let me also brag. Please stand this foolish talk of mine for some time. आणि म्हणून पॉल म्हटला की ही सगळी माणसं त्यांच्या सगळ्या विषयीनं इतकी बढाई मारत आहेत, तर मला पण माझ्या विषयीनं थोडी बढाई मारू दे आणि मला असंही म्हणू दे की मी वेडा आहे, थोडंसं माझ्या बरोबर सहन करून घ्या. He says, see, I'm not weak. तो म्हटला मी अशक्त नाही, I'm not stupid. मी मूर्ख नाहीये. He said, I can boast about my family मी background. अशक्त नाहीये, मी बावळट नाहीये, मी पण माझ्या पारिवारिक पार्श्वभूमीविषयीनं बढाया मारू शकतो. I can talk to you about from which family background I am come. मी पण सांगू शकतो तुम्हाला की मी कुठल्या खानदानातला आहे, Because I had worked very hard. कारण मी खूप कष्ट केलेले आहेत. And he said, I have been whipped so many times. आणि तो म्हटला मला अनेक वेळा मारलेलं आहे, I had been in danger of death so many times. अनेक वेळा मला फटके बसलेत, अनेक वेळा मृत्यूच्या धोक्यात मी पडलेलो आहे. The Jews gave me 39 lashes with the whip. यहुदी माणसांनी मला 39 फटके चाबकानी मारलेत. Not one time but 5 times. एका वेळेला नाही 5 वेळा मारलेले आहेत. And he says, तो म्हणतो I'm not boasting. Take my foolish talk for some time. He मी said. बढाई मारत नाहीये, पण तो म्हणतो माझं हे वेड्यासारखं बोलणं थोड्या वेळ सहन करा, कारण तुमच्यासारख्या वेड्यांना समजायला मला वेड व्हायला लागेल And the आता. Romans beat me with the big stick. आणि रोमी माणसांनी तर मोठ्या मोठ्या काठ्यांनी मला मारलेलं आहे. Enemies have stoned me. शत्रूंनी मला दगडमार I केलेली have आहे. been shipwrecked 3 times. 3 वेळेला माझी तारूफूड झालेली I आहे. have spent even a night and a day in the sea. एक रात्र एक दिवस मी तर समुद्रावर घालवलेला I आहे. have been in danger from rivers and robbers and my own people and foreigners. पाणी, नदी, चोर, लुटारू, माझे स्वकीय, बाहेरचे, आतले सगळ्यांकडनं माझ्या जीवाला धोका My झालाय. life has been in danger in cities, in deserts, at sea. माझं जीवन समुद्रावर, वाळवंटामध्ये, नगरामध्ये, शहरामध्ये सगळीकडे माझं जीवन धोका I ठरलंय. struggled, he said. आणि मी खूप संघर्ष केलेत, पॉल म्हणाला. I had many sleepless nights. अनेक रात्री मी झोप न घेता घालवल्या आहेत. I have gone hungry आणि मी कितीतरी वेळेला उपासमार and केलेली आहे. thirsty. मी कितीतरी वेळेला तहानला राहिलोय. Often I didn't have anything to eat. कितीतरी वेळेला माझ्या जीवनात असा प्रसंग आला की भूक लागली पण आता खायलाच काही I नाही. have been out in the cold. कितीतरी वेळेला असा प्रसंग आला की मी थंडीत कुडकुडत बसलोय. I didn't even have warm clothes to cover myself. माझ्याकडे एक स्वेटर नाही का, एक शॉल नाही स्वतःचा अंग झाकायला. And every day the burden of the church was upon me. आणि रोजचं ओझं माझ्या जीवावर लादलंय And I suffered so much. आणि खूप त्रास मी सहन केला. Yet तरी I will not boast in these things. मी या गोष्टींचा अभिमान बाळगणार नाही. I will boast only in the glory of the cross. मी फक्त वधस्तंभाचं भूषण बाळगणार आहे. आमेन, आमेन. That means all that we do. याचा अर्थ आपण जे काही करतो, If we ever have to speak in a sermon, give it just 2% of it and 98% speak about the cross. याचा अर्थ आपण जे काही करतो ते केलेल्या विषयीनं आपल्या उपदेशात जर आपल्याला समजा बोलायची वेळ आलीच तर 2% त्याच्या विषयीनं बोला, बाकी बँड वधस्तंभाचेच वाजवा. Praise the Lord. Amen. Amen. 98% वधस्तंभ आणि 2% प्रसंग आला आणि गरज असेल तर मी हे केलं असं म्हणायचं नाही, तर तेही म्हणायचं And नाही. this is the area people miss. आणि हाच भाग आहे लोक चुकवतात. Our glory should not be about ourselves. हा भाग लोक गमवतात. गौरव स्वतःचा काय करायचा? See, Paul said it because there were many preachers there and he wants to show them from where he comes and yet how he glorifies only the cross. पॉल हे बोलला कारण की अनेक उपदेशक तिथे होते जे असं सगळं करत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी पॉल हे बोलला, पण शेवटी तो म्हटला माझं भूषण क्रॉस आहे. Not even the natural, the spiritual resources he has did he boast in. नैसर्गिक किंवा आध्यात्मिक जे काही पुरवठे त्याच्याकडे होते त्या विषयीने सुद्धा त्याने कधी गर्व बाळगला नाही. He had been to heaven, स्वर्गात जाऊन आलेला पॉल, third heavens. 3ऱ्या स्वर्गापर्यंत गेलेला. He had seen Christ. ख्रिस्ताला पाहिलं त्यांनी, He had heard voices, त्याने वाणी ऐकली unspeakable words. आणि असे अवर्णनीय शब्द, आकाशवाण्या, ख्रिस्ताचं दर्शन, स्वर्गात जाणे हे सगळं पॉलला मिळालेलं होतं. Yet he was so afraid to boast. तरी पण स्वतःविषयीनं गर्व बाळगायला इतका घाबरायचा आणि म्हणायचा नाही नाही मी काय, मी कोण, वधस्तंभ सगळं माझं भूषण आहे. Can we boast now? आता आपल्याला बढाया मारता येतील? We cannot boast. आपण कोणचे खेत की मुली आहे?
पॉल नाही करू शकत हे सगळं. If a Jew cannot boast, यहुदी माणूस जर अभिमान बाळगू शकत नाहीये, can a Gentile boast? आपल्यासारखे परराष्ट्रीय बड्या मारून चालेल? No. मी असान, मी तसान, मी हे केलं, मी No ते केलं. man had ever preached as Paul preached. पॉलनी जसे संदेश दिले तसे ते एकाही माणसाने दिलेले नाही. No man has traveled as much as Paul had traveled. जेवढा पॉलनी प्रवास केला तेवढा एकाही माणसाने केलेला नाही. No man has endured so many hardships for Christ's cause. एवढे कष्ट तर कोणीही ख्रिस्ता खातर सहन As केले Paul नाही जेवढे पॉलने केले. None had been so instrumental of bringing so many souls to the Lord as कोणीही Paul. इतकी मोठी वाहिनी ठरलेलं नाहीये की ज्याद्वारे इतके सारे लोक येशू ख्रिस्ताकडे आले, पण पॉल इतकी मोठी वाहिनी ठरला की कितीतरी माणसं त्याच्याद्वारे प्रभूकडे आली. Nobody did so much damage to the kingdom of God than Paul. पॉलने जेवढं सैतानाच्या राज्याला इजा केली आणि देवाच्या राज्याला भरती किंवा लाभ करून दिला तेवढं तर कोणीच केलेलं नाही. That's why it says, म्हणून लिहिलंय, the devil himself said, सैतान स्वतःच बोलला. Jesus I know, Paul I know. म्हणून सैतान स्वतः म्हणाला आहे की मी येशूला ओळखतो आणि पॉल पण मला माहिती आहे. As long as Paul was alive, जोर पॉल जिवंत होता he was a terror to the devil. म्हणजे दहशत होता तो सैतानासाठी, आतंकवादी सैतानासाठी म्हणजे पॉल, आतंक माजवणारा. Satan had sleepless nights as long as Paul was alive, जोर पॉल जिवंत होता सैतानाला रात्री झोप यायची नाही. not knowing what he will do next. कारण सैतानाला माहितीच नसायचं की हा पॉल पुढच्या क्षणाला काय करेल माहित नाही. Only when Paul said, now my departure is at hand, they had little joy in their enemy's camp. जेव्हा पॉल म्हटला की माझं जाणं आता हाताशी आलेलं आहे, तेव्हाच सैतानाच्या छावणीमध्ये थोडासा विसावा आणि आनंद आला. Only when Paul says, I have run the race, kept the course, and then now my time of departure is at hand, they all said yes. पॉल जेव्हा म्हटला की मी आता शर्यत धावून चुकलो आणि आता मी चाललो, आता माझा विश्वास मी राखलेला आहे, माझी जायची वेळ जवळ आलेली आहे, तेव्हा सैतानाच्या छावणीमध्ये आनंद आला आणि शांती आली. I have run the race, kept the faith. मी शर्यत धावलो, मी विश्वास राखला. I think so all of the devils and his angels must have said amen to it. आणि सर्व सैतानाचे दूत त्याला सैतानासकट आमेन म्हटले असतील. If Paul did not think it worth boasting all his achievements, पॉलला जर हे योग्य वाटलं नाही की मी जे काही केलंय त्या विषयीनं मी बडाया मारणं नाही, it would be utter foolishness for us to boast of any of our achievements. तर आपण जे काही केलेलं आहे त्या विषयीनं जर आपण बडाया मारायला गेलो तर सपशेल बावळट आणि मूर्खात That निघू. was the secret of his success in ministry. हे रहस्य पॉल इतका यशस्वी झाला त्याच्या मागचं, That is the secret of his power. पॉलच्या सामर्थ्यामागचं, पॉलच्या यशस्वी मिनिस्ट्री मागचं हे रहस्य. That shall be the secret of our success, our work for God. तसंच आपण देवासाठी जे काही कार्य करू, जी काही सेवा करू, आपण जे काही करणार आहोत त्याच्या मागचंही रहस्य हेच असायला हवं आहे. Praise the Lord. आमेन. Paul was a mighty preacher. पॉल अतिशय खंबीर महान He उपदेश, had varied gifts, अनेक दानं, वेगवेगळी दानं, natural gifts, spiritual gifts. वेगवेगळी दानं पॉलकडे होती, आध्यात्मिक होती आणि नैसर्गिक पण He was होती. well versed in all three cultures, Hebrew, Greek and Romans. हिब्रू, ग्रीक आणि रोमन्स किंवा हिब्रू, हेलेंडी आणि रोमी या तिन्ही संस्कृतींमध्ये पारंगत होता पॉल. Praise the Lord. Amen. He was not an ordinary man. साधा नव्हता पॉल. आपण उठसूट पॉल पॉल करतो, तो साधा नव्हता. Holy Ghost was upon him. पवित्र आत्मा त्याच्यावर होता. Even when he was a Pharisee, जेव्हा तो परुषी होता तेव्हाही he was far ahead than all the Pharisees. खूप पुढे गेलेला होता. बाकी सगळ्या परुषांना मागे टाकलं त्यांनी आणि एकदम पुढे निघून गेलेला पॉल. Praise the Lord. हालेलुया. He was not an ordinary person. साधा माणूस नव्हता पॉल. And he had studied much also. खूप अभ्यास केलेला, खूप शिक्षण होतं Right from childhood. बालपणापासून. His mother saw that he studied much in the law. त्याच्या आईनं ही जबाबदारी घेऊन पाहिलं की त्याला नियमशास्त्र चांगलं यायला हवं. Amen. Amen. And he studied much. आणि खूप अभ्यास केला पॉलने He त्यामागे developed his life much. आणि जीवन खूप विकसित केलं या सगळ्या मागे त्याने. In his zeal, त्याच्या या आवेशात he did so much for the इतकं- Jewish nation. इतकं त्याने यहुदी देशासाठी केलं की बास. Everywhere he went, सगळीकडे जिथे जिथे गेला people used to be shaken. लोक हादरायचे पॉल येतो म्हटलं. Revival is to break out wherever he went. जिथे कुठे पॉल गेला संजीवन यायचंच, येणारच, यायलाच पाहिजे. Though there was great opposition, जरी खूप विरोध झाला त्याला. but if in Ephesus for 2 years he stayed, and Bible says the whole of Asia came to know Jesus. इफिस मध्ये 2 वर्ष राहिला आणि बायबल म्हणतो संपूर्ण आशिया खंडाला येशू ख्रिस्त तेव्हा कळला. Yes, in Acts 19:10 it says. प्रेषितांची कृत्य 19:10 वाचा. म्हणजे See काय? the effectiveness of his preaching. म्हणजे त्याचा उपदेश किती प्रभावशाली होता बघा. Yet that was not his glory. तरी देखील त्याचं भूषण याच्यात नव्हतं. Moreover,
त्याहून जास्त He wrote a major portion of the New Testament. नवीन करारातला जास्तीत जास्त भाग त्यांनीच लिहिलाय. Yet he said, that is not my glory. तरी म्हणतो माझं गौरव किंवा माझा अभिमान याच्यात नाहीये. He said, imitate me as I imitate Christ. तो म्हणतो जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. You know, like today he could have called all the press and the journalists and all the photographers and he could have told them he had gone to heaven, he got all the gifts, he saw Jesus, but he did none of those things. जसं आजच्या जगामध्ये म्हणायला झालं की तो स्वर्गात जाऊन आलेला आहे, 3 वेळेला त्याला येशूचं दर्शन झालंय, स्वर्गात जाऊन आलेला आहे, आकाशवाणी झालेली आहे. तर आजच्या जमान्यातला असा कोणी असेल तो काय करेल? पहिलं मीडिया बोलवेल, फोटोग्राफर बोलवेल, प्रेस बोलवेल, मुलाखती देईल, मुलाखती घेईल, टीव्हीवर येईल असं बघ बाबा असं म्हणेल. पण पॉलने असं काही केलं नाही. His revelation actually transformed many churches today. पॉलने जे प्रगटीकरण दिलं ना, त्या प्रगटीकरणातनं तर आज मी म्हणतो अनेक चर्च रूपांतरित झाले. All the Gentile churches all over in India also was started by him because he started the first Gentile church in Ephesus. इफिस मध्ये पहिलं परराष्ट्रीय चर्च सुरू करणारा माणूस पॉल. भारतातल्या सर्व परराष्ट्रीय चर्चेस मध्ये जे काही संजीवन आज आलेलं आहे त्याच्या मागचं कारण पॉल. Peter and other apostles did build the New Testament church to a certain extent. पेत्र आणि बाकीच्या प्रेषितांनी नवीन करारातली काही चर्च बांधली नाही असं नाही. But the major portion of the revelation of the New Testament was given to one man, Apostle Paul. पण नवीन करारामध्ये जास्तीत जास्त प्रगटीकरणाचा जो भाग आहे तो भाग पॉललाच दिला गेला. All the churches that are established for the past 2000 years, गेली 2000 वर्ष जी कुठली चर्चेस किंवा मंडळ्या प्रस्थापित झालेल्या आहेत it's all based on the primary revelation that Paul received from God. ते सगळं मूळतः पॉलला देवाकडनं जे प्रगटीकरण झालं त्यामुळे. All the doctrines that we read about, teach about in every church in the whole world for the past 2000 years, गेली 2000 वर्ष संपूर्ण जगामध्ये ज्या प्रत्येक चर्च मध्ये जी काही येशू ख्रिस्ताची तत्व आणि शिकवणी शिकवल्या जातात is all based on the revelation that Paul got. ते सगळं पॉलला जे प्रगटीकरण मिळालं त्याच्यावर आधारभूत अख्ख्या जगात प्रत्येक चर्च मध्ये आज सांगितलं जात आहे. Yet he says, I will not glory in them, I will glory in the cross. तरी तो इतका मोठा महान पॉल म्हणतो की माझं हे भूषण नाही, माझं भूषण, माझा मान, माझा अभिमान क्रॉस आहे. He was very qualified, yet he फार did not शिक्षित. boast in his qualification. फार शिक्षित होता पण कधी आपल्या स्वतःच्या शिक्षणात त्याने अभिमान बाळगला नाही. In those times, त्या जमान्यात anybody who was qualified in the law of God was much qualified. देवाच्या नियमशास्त्रात जर कोणी खूप शिक्षित असेल तर त्याच माणसाला अतिशय शिक्षित मानलं जायचं. In Acts 22:3, प्रेषितांची कृत्य 22वा अध्याय 3रं वचन. he says, I am indeed a Jew, born in Tarsus of Cilicia, but brought up in the city at the feet of Gamaliel, taught according to the strictness of our father's law, and was zealous towards God as you all are today. प्रेषितांची कृत्य 22वा अध्याय 3रं वचन. पॉल म्हणतो मी तर यहुदी किलिकियातील तार्स येथे जन्मलेला, परंतु या नगरात लहानाचा मोठा होऊन गमलिएलच्या पायाजवळ आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राच्या कडकडीत रीतीप्रमाणे शिक्षण घेतलेला असा आहे. Did you see that? बघा. Paul was educated in the best of schools. अगदी चांगल्या अशा शाळेत त्याचं शिक्षण झालं. In those days, त्या जमान्यात Gamaliel school was like today's Oxford University. गमालिएलची शाळा म्हणजे आजच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सारखा प्रकार आहे. It was like Harvard University. हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारखा प्रकार आहे गमलिएलची शाळा त्या जमान्यातली. Except that it was a religious based. हा, धार्मिक पाया होता त्याचा, हाच एक फरक पडतो. But Gamaliel in those times was much recognized. He was the most senior and the most knowledgeable and super rabbis of Jesus times. पण गमालिएल त्या काळातला एक अतिशय सुप्रसिद्ध असा माणूस आणि व्यक्तिमत्व होतं की जो खूप शिक्षित होता, खूप पारंगत होता या नियमशास्त्रामध्ये. Gamaliel's position was very, very great in those times. गमालिएलचं पद त्या काळात खूप मोठं पद होतं. And if you want to take admission in Gamaliel's school, you have to pay a lot of money. आणि गमालिएलच्या शाळेत जर तेव्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर खूप सारा पैसा द्यायला लागणार. Acts 5:34 says, प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 34वा वचन. Then one in the council stood up, a Pharisee named Gamaliel, a teacher of the law, held in respect by all the people. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 34वा वचन. तेव्हा सर्व लोकांमध्ये नीट ऐका आता, गमालिएल विषयी हे लिहिलेलं आहे. तेव्हा सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित असा कोणी एक न्यायशास्त्री गमलिएल नावाचा परुषी होता.
त्याने सभेत उभे राहून त्या मनुष्यास अंमळसे बाहेर काढायला सांगितले. You can imagine. सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित. You can imagine. तुम्ही कल्पना To करू get शकता admission there, तिथं ऍडमिशन मिळणं, it was very hard. त्या गमालिएलच्या शाळेत ऍडमिशन घेणं म्हणजे अवघड. That means his mother must have spent a lot of money. याचा अर्थ पॉलच्या आईनं बराच पैसा खर्च केला असेल त्याला हे सगळं शिकवायला. Paul must have come from an average family. पॉल कदाचित एका साधारण परिवारातनच आलेला असावा. Maybe he was not from the lower middle class, but आणि maybe slightly higher middle class. अगदी लोअर मध्यम वर्गीय नसेल, हायर मध्यम वर्गीय परिवारातनं कदाचित आला असेल. Because he had to spend some money there. कारण त्याला तिथे काही पैसा खर्चायला लागला हे सगळं शिक्षण घ्यायला. But it doesn't matter whether you are a fisherman or a Pharisee of education. पण तुम्ही शिक्षणाचे मासेमारी करणारे आहात की परुषी आहात यांना काही फरक पडतच If नाही. God anoints you, जर देवाने तुम्हाला अभिषिक्त केलं be faithful to serve Him तर देवाची सेवा करण्यात विश्वासू राहा. with whatever kind of education you hold. आणि ज्या कुठल्या पद्धतीचं शिक्षण तुमच्या पदरी आहे त्या शिक्षणानिशी देवाशी विश्वासू राहा. Don't use the education only to earn your daily bread. त्या शिक्षणाचा वापर फक्त तुमची रोजची भाकर कमवायला करू नका. People use all the education to bring themselves up in temporary life. लोक सगळं शिक्षण या तात्पुरत्या जीवनामध्ये वर यायला आणि मोठ्या मोठ्या पोस्ट मिळवायला वापरतात. Cream of the qualified people live for the world. सगळी जी शिक्षित माणसं आहेत ज्यांना क्रीम किंवा समाजाची मलाई म्हटलं जातं ती सगळी मलाई सारखी माणसं शिक्षण घेऊन जगासाठी जगतात. And left over they leave it to serve God. आणि उरलेलं सुरलेलं खरखड देवाच्या कार्यासाठी वापरायचं. It is God's goodness that He anoints them and uses them for His glory. तरी देव माझा चांगला म्हणायचा की तरी त्यांना अभिषिक्त करून त्याच्या गौरवासाठी वापरतो. So He is using ordinary fishermen and ordinary fellows. देवा साध्या मासेमारी करणाऱ्यांना साधारण माणसांना वापरतो. But sometimes we need to have a balance here. पण कधी कधी आपण इथे थोडं संतुलन पण साधायचं. Amen. Amen. There are some Christians who criticize ministers. काही ख्रिस्ती माणसं सेवकांना नावं ठेवतात And they say, oh, you don't, why you have to pursue higher learning? आणि म्हणतात की का एवढं तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला हवं. God doesn't need your education, only the anointing will do. कशाला Leave the एवढं job, मोठं शिक्षण leave the studies. एवढ्या मोठ्या डिग्र्या वगैरे कशाला पाहिजे. देव काही शिक्षणाला मानत नाही. तू मधनं शाळा कॉलेज सगळं सोडून टाक. And so our faithful people, holy students, leave their studies halfway and jump into the bandwagon of. आपल्याला बिलीवर समाज म्हणतात. आपण विश्वासू ना, इतके विश्वासू की लोकांनी असं म्हटल्यानंतर पटकन शाळा कॉलेज सोडून या गाड्यांमध्ये उड्या मारतो. And then they say, आणि म्हणतात if God can use a donkey, He can use me. अरे देवा गाढवाचा वापर करतो माझा का नाही करणार. अरे And so this phrase is used by many people who skip off school and colleges. तर जी बरीच माणसं शाळा सोडून देतात, कॉलेज सोडून देतात, डिग्री पूर्ण करत नाही ती माणसं असल्या पद्धतीचं बोलणं करतात. You cannot blame them also. त्यांना नावं ठेवून त्यांना दोषी धरून पण चालणार Because नाही. they have a thought, कारण त्यांचा विचार असा असतो they have an image of the Pharisees. पुरुषांची त्यांची एक त्यांच्याकडे प्रतिमा असते. And they say, oh, we can see the Pharisees. आणि ते म्हणतात आम्ही परुषी पाहू शकतो. They had lots of education परुषांचं शिक्षण खूप ना, with degrees and doctorates, परुषांना डिग्र्या खूप, डॉक्टरेट खूप, पदवी big names खूप, and मोठी big मोठी नावं, designations. मोठी मोठी नावं, मोठी मोठी पद. And so they are so far away from God. आणि बघा ही परुषी माणसं या सगळ्यांनिशी देवापासून किती लांब आहेत. So it's better that I leave college or school halfway and start working for God. आणि म्हणून साधारण माणसं असा तर्क लावायला लागतात की नको नको आपल्याला शिकायचंच नाही, आपल्याला शिक्षण नकोच, आपण आपले साधे राहू आणि आपण देवाचं कार्य करू, आपल्याला शिक्षण नको, डिग्री नको, काही नको. But at the other end we see पण दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो there are many theologians बरेच ईश्वरी विज्ञान प्राप्त झालेले and असे they आहेत spend lot of money, आणि खूप पैसा त्यावर ते खर्च करतात, get lots of knowledge of God, खूप ईश्वरी विज्ञान प्राप्त करतात, but they never know God intimately also. परंतु त्यांना देव जवळून खासगीरित्या माहिती नसतो. Because they have not learned from the Holy Spirit, they have had no intimate relationship with Jesus. कारण पवित्र आत्म्याकडून त्यांनी शिकून घेतलेलं नाही, येशूशी त्यांचं जवळचं नातं नाही. Amen. Let us not be lopsided. तर आपण असं एका बाजूला कलंडायचं नाही. Amen. Amen. If you can study, complete your studies. जर आपण अभ्यास करतोय, शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, पूर्ण करा. Sometimes God may call you in between your studies. कधी कधी देव कदाचित तुम्हाला तुम्ही शिक्षण घेत असताना ते शिक्षणामध्ये बोलवेल. But पण you need not leave everything. तुम्ही सगळं सोडायची गरज नाही. It takes time. वेळ लागतो ना. Because after God speaks to you, कारण देव तुमच्याशी बोलल्यानंतर He will develop your character. देव तुमचं पहिला तर स्वभाव He सुधरवेल, will build your life. जीवन बांधेल.
See, step by Amen. step He will lead you. म्हणजे पावला पावलानं तुम्हाला मिनिस्ट्रीमध्ये तो स्थिर स्थावर करेल. And by the time you finish your college, you will be आणि- ready maybe for God. मग तुमचं कॉलेज संपूर्ण होईपर्यंत तुम्ही देवाच्या कार्यासाठी आणि मिनिस्ट्रीसाठी पण तयार व्हाल. Praise the Lord. तर देव बोलला आणि मी लगेच सोडलं असं नको. Sometimes lack of education also suffers for the ministers because they cannot put forth their thoughts that they have in their heart fully and clearly. कधी कधी शिक्षण कमी पडल्यामुळे बघा ना, काही देवाचे सेवक आपल्या अंतःकरणात जे काही आहे किंवा जे काही प्रगटीकरण मिळालेलं आहे ते पूर्णपणे लोकांना व्यक्त करू शकत नाही, कारण की त्यांना पुरेसं शिक्षण नाही, कुठल्या एका भाषेवर नीट प्रभुत्व नाही. Praise the Lord. Amen. They may carry many things, substance in their heart, कदाचित त्यांच्या आतमध्ये बरंच काही असेल देव बोललेला, but they need also education and it helps you पण to a शिक्षण लागतं great ना. extent. देवाने आतमध्ये जे बोललेलं सांगितलेलं आहे ते लोक समुदायासमोर व्यक्त करायला थोडंसं शिक्षण तर पाहिजे ना. It becomes useful. Those things have a slight edge in your life to help you in the ministry. आणि मिनिस्ट्रीमध्ये सेवेमध्ये या गोष्टींचा थोडाफार वापर आपल्याला उपयोगी पडतो, मदत होते. Amen. So Amen. Paul here was a person who studied much. तर पॉल एक असा माणूस की जो खूप शिक्षित, Amen. खूप, And really it benefited him. आणि खरोखर पॉलला या शिक्षणाचा उपयोगही झाला. Praise God. Amen. But yet तरी he said, I will glory in the cross. तरी म्हणतो पॉल म्हणतो नाही, गौरव भूषण अभिमान येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभातच. All my education is nothing without the cross. बाकी माझं सगळं शिक्षण काही नाही, शून्यात जमा आहे. वधस्तंभामुळे अर्थ आहे, बाकी अर्थच नाही. People are so afraid to put a cross in their home at आज night. लोक आपल्या घरामध्ये वधस्तंभ किंवा क्रॉस एखादा लावायला इतके घाबरतात. Amen. Amen. To speak about the cross, people hesitate आज क्रूसाविषयी बोलायला लोक मागे पुढे करतात, because the world does not accept crosses. कारण की जग आणि जगातली माणसं क्रॉसला स्वीकारत नाही. Because crosses are seen by the world as weakness. कारण जगातली माणसं क्रॉस कडे बघताना अशक्त, तुमचा येशू त्याच्यावर मेला म्हणजे अशक्त क्रॉस म्हणतात. But Paul says, पण पॉल म्हणतो that is the thing. तेच तर, That foolishness of the cross is the one that saves us. तोच तो वधस्तंभातला मूर्खपणा आम्हाला तारतो. The cross is the power. वधस्तंभ सामर्थ्य आहे. Through the cross, God saved me. वधस्तंभाद्वारे येशूनी, देवानी मला तारलं. Praise the Lord. Amen. Through the cross, He saved us. वधस्तंभाद्वारे त्याने आपल्याला तारलेलं आहे. Amen. Amen. If something saves me, जर मला एखाद्या गोष्टीतनं मी वाचतो, तारला जातो, no matter how weak it looks, this is power for me. मग ती गोष्ट दिसायला किती दुबळी असू दे, माझ्यासाठी ते सामर्थ्य आहे. If a weak man saves me अशक्त माणसाने जर माझा जीव वाचवला, from drowning, समजा एखाद्या बारीक माणसाने मला बुडण्यापासून वाचवलं, for the world he may be nothing, जगासाठी तो माणूस शून्य आणि बारीक असेल, but for me he is the savior. माझ्यासाठी तो तारणार आहे. So you see the cross as weakness, I see the cross as power. तर तुम्ही वधस्तंभाला अशक्तपणा म्हणून पाहत असाल, पण माझ्यासाठी वधस्तंभ सामर्थ्य आहे. Praise the Lord. आमेन. And so here we see इथे आपण पाहतो Paul doesn't glory in any of his achievements. पॉल त्यानं कमवलेल्या, सिद्ध केलेल्या, त्याच्या पदरी पडलेल्या कुठल्याही श्रेयामध्ये गौरव बाळगत नाही. Amen. आमेन. He says, I have paid the price lots, but that is nothing पॉल compared to the म्हणतो cross. पॉल म्हणतो मी खूप किंमत मोजलेली आहे, खूप खूप चिमटे बसलेले आहेत मला, पण ते सगळं वधस्तंभासमोर शून्यात आहे. Because he was asked to give the summary of his calling, and that's why he spoke some of his glories. कारण की त्याला त्याच्या पाचारणा मागचा सार सांगायला बोलवलं आणि म्हणून तो वैभवातलं काही वैभव तिथं उघडपणे बोलायला लागला. Amen. आमेन. He was the person who abounded in much grace in his life. पॉल एक असा माणूस की जीवनामध्ये फार विपुल आणि उदंड अशा कृपेत तो राहिला. He was ready to die for Jesus. आणि येशू ख्रिस्तासाठी मरायलाही तयार जर कोणी माणूस सदैव असेल तर तो पॉल. He said, I am dying daily, पॉल म्हणतो मी रोज मरतो, every day. मी रोज मरतो. तुम्ही काय मरायच्या गप्पा मारताय, मी तर रोज मरतो. I am dying daily, he मी said. रोज मरतो, मी रोज मरताय. Yet that is not my glory. तरी माझं वैभव त्याच्यात नाही. Cross is my glory. मी त्याचा बँड वाजवतच नाही, मी वधस्तंभच गाजवतो. He said, I am the chief of sinners. तो म्हणतो पापी म्हटलं तर मी महापापी. See, why does he say that? पॉल हे सगळं का बोलतो? In the sight of the cross, वधस्तंभाच्या नजरेत you become very small. आपण वधस्तंभासमोर खूप लहान होतो. What Jesus did for us येशूने आपल्यासाठी जे केलंय becomes big. मोठं बनतं. Because that Jesus, पण तो who येशू is called the King of Kings and the Lord of ज्याला Lords, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणतात, dying a shameful death for me, लज्जास्पद मरण माझ्यासाठी मरून गेला. what can I boast him मी in now? काय अभिमान बाळगायचा की मी असा आहे, मी तसा आहे, मी मोठा आहे. I mean, what can I boast in all the sacrifices that I मी am doing? काय अभिमान बाळगायचा की मी हे सोडलं, मी ते सोडलं आणि मी इतका त्याग केला आणि मी इतकं अर्पण केलं. The more you see the cross, जेवढं जास्त तुम्ही वधस्तंभ पाहाल, the more the world will be crucified for you. तेवढं जास्त आणि वाढत्या प्रमाणात जग तुमच्यासाठी मेलेलं आणि खिळलेलं होईल. Paul says, for me the world is crucified and I am crucified to the world. पॉल म्हणतो जग माझ्यासाठी खिळलेलं आहे आणि मी जगाला मेलेलो आहे.
Nothing charms me of the world. जग म्हणतंय पॉल मेला, पॉल म्हणतो जग मेलं, मला कशानेही काही मोह होत नाही. Praise God. Nothing. मी सगळ्याची माया सोडली. Yes, I have everything, but yet nothing pleases me as the माझ्याकडे cross. सगळं आहे, पण मला कुठल्याही गोष्टीतनं तेवढा आनंद मिळत नाही जेवढा वधस्तंभातनं मिळतो. Nothing of the world, he मला says. जगातल्या कुठल्याही गोष्टीची माया राहिली नाही. I'm crucified to the मी world. वधस्तंभी I've खिळलेला आहे. crucified the world. मी जगाला खिळलेला आहे. I don't want the world. मला जग नकोच आहे. And the world has nothing to do with me आणि now. जगाचा माझ्याशी काही संबंध नाही. जग म्हणतं मी मेलो. Once he was a Pharisee, एकदा तो परुषी होता. moving with the Pharisees, एकेकाळी परुषी होता. परुषांबरोबर चालला फिरला talking big, आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या. telling them what he मोठं was. मोठं बोलला, सांगत होता सगळ्यांना मी कोण, कुठचा, मी किती शिकलो. Once he saw the cross, एकदा त्याने वधस्तंभ पाहिला. he said, म्हणाला if you don't want me, go away from me. तुम्हाला जर मी नको असेल ना, मला सोडून निघून The जा. more closer you come to the cross, the more people will hate you. जेवढं जास्त तुम्ही वधस्तंभाच्या जवळ याल तेवढं जास्त प्रमाणात लोक तुमचा तिरस्कार They करतील. will hate you. जेवढं जास्त तुम्ही वधस्तंभाच्या जवळ याल तेवढं जास्त लोक तुमचा तिरस्कार करतील. Was Paul afraid? पॉल घाबरला का? He was a very bold man. पॉल फार धाडसी होता. Yet he didn't boast about his boldness also. तरी त्यानं स्वतःच्या धाडसाविषयी देखील अभिमान बाळगला नाही की मी धीट आहे, मी धाडसी आहे. Amen. नाही. I don't boast in it. He said. पॉल म्हणतो मी ह्या सगळ्यामध्ये अभिमान बाळगतच नाही. Paul could see his sins on the cross of Christ. पॉलला त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावर फक्त स्वतःची पापं दिसायची. He could see all the sicknesses upon the cross. आणि त्या वधस्तंभावर त्याला सगळे आजार दिसायचे. You know, Jesus took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप नेलं, He माहितीये took ना. all the sicknesses of the whole world upon येशूने himself on the संपूर्ण cross. जगाचे आजार वधस्तंभावर आपल्या स्वतःवर नेले. ठाऊक आहे ना. People say, you know, he literally took all the sicknesses and disease upon him. लोक म्हणतात नाही, अक्षरशः त्याने ते आजार आणि रोग स्वतःवर लादले. Jesus couldn't take it in that sense. All अशा sickness and disease. पद्धतीनं लिटरली त्यानं स्वतःवर ते लादलेलं नाही. See, if all those sicknesses and sins were really put upon Jesus, ते सगळे आजार, रोग आणि पाप जे येशूवर लादण्यात आले असते, you know how his body would have looked bloated and putrefying and stinking. त्याचं शरीर किती फुगलेलं, सडलेलं, कुजलेलं, दुर्गंधी माजलेलं दिसलं असतं माहितीये. It was not literally put on him. अक्षरशः सगळं घेऊन त्याच्यावर लादलेलं नव्हतं. See, if a person is sick एखादा माणूस समजा आजारी आहे and if he's a leper आणि समजा तो कुष्ठरोगी in the आहे third stage, आणि कुष्ठरोग तिसऱ्या स्टेजला आहे, how he looks. तो कसा दिसतो? So leprosy also was put on Jesus. So did his fingers and all fall off? तो कुष्ठरोग पण येशूवर तेव्हा लादलेला होता, तो वधस्तंभावर मरताना. मग येशूची नख, बोट सगळी अशी खाली पडलेली It होती. doesn't mean in the physical sense. शारीरिकरित्या नव्हे हो बोललेलं See, हे. we see our sins and sicknesses put upon him by faith. आपण विश्वासाने पाहतो की माझं पाप, आपलं पाप, आपले आजार, रोग त्याच्यावर लादले. But it was a legal transaction that took place. पण कायदेशीर व्यवहार झाला होता. Amen. कायदेशीर व्यवहार झालेला. Because all our sicknesses came because we broke the law of God. कारण आपण देवाचे नियम तोडले म्हणून हे सगळे आजार, बाजार, रोगराई आपल्यावर आली. So Jesus took the legal implication in judgment for the broken law of the cross. कायदेशीर व्यवहार येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला का की आपण आज्ञा भंग केलेला. Amen. आमेन. Because if you see a hardcore criminal, you see his face, how horrible it looks. कारण की आपण जर एखादा महागंभीर गुन्हेगार पाहिला तर तो गुन्हेगार किती वाईट दिसतो. And you can imagine putting 10,000 of those criminal faces upon Jesus. आणि How he तशी would look then. 10,000 गुन्हेगारांचे तसे मुखवटे किंवा चेहरे येशूवरती लावणं म्हणजे मग येशू कसा दिसेल? He was not that kind of disfigured. with अशा sickness and पद्धतीनं त्याला disease. कुरूप करण्यात आलेलं नव्हतं. Acts 2:27 says it. प्रेषित 2:27 मध्ये लिहिलेलं आहे. For thou will not abandon my soul to Hades, nor let the Holy One see corruption. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 27 वचनात लिहिलंय, कारण तू माझ्या आत्म्याला मृत लोकात राहू देणार नाहीस व तुझ्या पवित्राला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. See, when a body dies, शरीर जेव्हा मरतं it begins to decay. ते कुजायला लागतं. Because there are germs and viruses that attack the body. कारण त्याला जंतू लागायला लागतात. Even while we are alive, the viruses start wanting to invade in us. आपण जिवंत असतानाही जंतू आपल्यावरती हल्ला करत असतात. But it's because of the life force, because we are alive. The life force stops all these viruses attacking our body. पण जीवनाचा प्रवाह आपल्यामध्ये वाहत असल्यामुळे त्या सगळ्या जंतूंना तो जीवनाचा प्रवाह नाडतो किंवा विरोध करतो. Once the body dies, पण एकदा का शरीरातला प्राण गेला आणि आपण मेलो, all the white blood corpuscles, they cannot defend. किंवा पांढऱ्या पेशी काय विरोध करणार?
Amen. प्राण गेल्यानंतर शरीर म्हणजे ओल्या मातीचा तू एकच And it साचा. cannot defend, and all the viruses start attacking the body, and you are full of, worms. आणि केवळ ओल्या मातीचा साचा कशालाही विरोध करू शकत नाही, रोखू शकत नाही, आणि मग आपलं शरीर सडतं, कुसतं, त्याला जंतू लागतात, त्याला दुर्गंधी येतेच. Like when we put all the food, that stale food, we throw it out in the dustbin. जसं आपण शिळ अन्न कचरा पेटीत टाकतो, A chicken or a meat or whatever piece there is, then after some time it smells, and then all the maggots are on it. किंवा समजा त्यात काही Decays. चिकनचा किंवा मटनचा एखादा तुकडा गेलेला असेल जो शिळा आहे म्हणून आपण फेकला, तर मागाहून त्यातनं घाण वास, ज्याला दुर्गंधी म्हणतात, ती येते. Amen. आमेन. When Lazarus was dead, the sister said, "Let us not open it because the stench will be there." लाजर मेला, त्याला पुरलं, तर त्याची बहीण म्हटली, आता 4 दिवस झाले, थडगं उघडू नका, घाण वास येईल. But it's nothing was said about Jesus. In fact, he is saying there is no corruption in the body of Jesus. पण येशूविषयी असं काही लिहिलेलंच नाही. येशूविषयी तर उलट असं लिहिलंय की त्याच्या देहात, येशूच्या देहात काही भ्रष्टता नव्हतीच. It was preserved by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्याचा देह असा राखून ठेवला. Praise the Lord. Amen. Not with the spices of Mary and the other Mary and Salome and all that. मरिया आणि दुसरी मरिया आणि सलोमी यांनी भरलेल्या मसाल्यापायी हे सगळं झालं असं नव्हे. It's not like the Egyptian tomb where you have those mummies and all that. ते काय मिस्री थडकं नाहीये की त्याच्यामध्ये मसाला It भरलेल्या was मम्मीज kept आहेत. by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने येशूचं शरीर राखून And ठेवलं. Paul could see पॉलला दिसत होतं how Jesus defeated all the sicknesses and the sins for all mankind. येशू ख्रिस्ताने कशा पद्धतीनं संपूर्ण मानवजातीचं पाप, आजार, रोगराई याला कसं हरवलं, पराजयही केलं. Praise the Lord. Amen. And that's why his only thought was upon the cross. आणि म्हणून पॉलचा विचार नेहमी वधस्तंभ, वधस्तंभ, क्रॉस याच्यावरच पॉलचा विचार He did असायचा. not glory in anything else. त्याने इतर कुठल्याही गोष्टीमध्ये बढाई मारली नाही. That's why God lifted him up. म्हणून देवाने त्याला उंच केलं. Always see, नेहमी पहा. talk about the cross. काय पाहाल? हे पहा की बोलताना वधस्तंभाविषयी बोला. Boast in the cross. क्रॉस मध्ये अभिमान बाळगा. Boast in the cross. वधस्तंभामध्ये अभिमान बाळगा. Tell the people about the cross. लोकांना वधस्तंभाविषयी सांगा. Paul says, I preach Christ crucified. पॉल म्हणतो, मी वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त गाजवतो. मी जेवण, खाण, पैसा, अडका, हिरे, चांदी, मोती मी हे वाटतो असं बोलत नाही. It is a byproduct. It comes. ते सगळं येतं हो. It comes. येशू गाजवला की ते सगळं येतं. But I preach not Christ. I preach Christ crucified. मी फक्त येशू नाही, वधस्तंभी खिळलेला येशू वाजवतो. People give an article for Good Friday message. गुड फ्रायडेचा लेख देतात माणसं वर्तमानपत्रात. Jesus came येशू आला to bring fraternity and brotherhood and oneness and unity. बंधुजनांमध्ये, समाजामध्ये एकी आणायला. That is just later on. ते मागावून. Firstly, he came to forgive us of our sins. पहिलं तर आपल्याला आपल्या पापांची क्षमा करायला आलाय ते लिहा. He came to shed his precious blood that we can be washed of our sins and go to heaven. त्याचं रक्त सांडायला आला की त्याच्या रक्तातनं आपल्या पापांची आपल्याला मुक्ती मिळावी, आपण स्वर्गात जावं. People see Jesus as an example rather than see him as a savior. लोक येशू ख्रिस्ताला एक उदाहरण म्हणून घेतात. नको ना, तारणारा म्हणून घे ना. Firstly, take him as your savior. Then पहिलं take his example. पहिलं येशूला तारणारा म्हणून स्वीकारा, मग येशू ख्रिस्ताला कित्ता म्हणून स्वीकारा. People should be touched. लोकांना स्पर्श व्हायला पाहिजे. Lord, प्रभू, you came to die for me. तू माझ्यासाठी मरायला आलास. I give my heart to you. माझं हृदय मी तुला देतो. Look at the cross. पहा ना वधस्तंभ. He didn't flinch. अजिबात हल्ला नाही. He said, Paul, I will not flinch. आणि तो म्हटला, पॉल मी हलणार नाही. But they are beating you. नाही, ते तुला मारतायत. It's okay. ठीक आहे, I'm paying your price. मी तुझी किंमत मोजत आहे पॉल. To see you smiling, I'm ready to go to any extent. तुला हसतमुख पाहण्यास्तव मी कुठल्याही पराकाष्ठेला जायला तयार आहे. I'm ready to do anything, Paul. पॉल, मी काही करायला तयार आहे. Let them whip me, but I want to see you saved. मारू दे त्यांनी मला, पण मला तुला तारलेलं पाहिजे. That is the cross. त्याला म्हणतात वधस्तंभ. But they are insulting you. They are spitting on you. It's okay. पण ते तुझा अपमान करतायत प्रभू, ते तुझ्यावर थुंकतायत प्रभू. They are whipping you, Lord. प्रभू, ते तुला लहान करतायत, तुला मारतायत. प्रभू म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, करू दे त्यांना ते. That's why Paul says, I glory in the cross. म्हणून पॉल म्हणतो, मी When I वधस्तंभातच see बढाई the cross, मारतो. all my achievements become dung. मी वधस्तंभ पाहिला ना की मी सगळं कमवलेलं आणि मी केलेलं मातीत जमा होतंय.
when I see the cross. मी वधस्तंभ पाहिला की सगळं मातीत जमा होतं. मी कोण, कुच्चान, मी काय केलं, मी हे केलं, मी ते People केलं. don't see the cross, that's why they boast. पण लोक वधस्तंभ बघत नाहीत म्हणून स्वतःचे बँड वाजवतात. मी असा, मी तसा, मी केलं. The more you see the cross, जेवढा तुम्ही वधस्तंभ बघाल the more you will stand at every street corner and preach Christ crucified. तेवढं चौकाला उभे राहून तुम्ही येशूची सुवार्ता कुणाला तरी सांगालच. Praise the Lord. आमेन. I am reminded of the story मला एका गोष्टीची आठवण होते. of the praying hands. प्रार्थनेचे हात. You know the picture of the praying hands. प्रार्थनेचे हात हे जे एक फोटो आहे, एक चित्र आहे. It is displayed in many of the Christian homes. अनेक ख्रिस्ती घरांमध्ये हा फोटो आपल्याला दिसतो, प्रार्थनेचे जोडलेले असे हात. But there is a very popular story त्याच्या behind it. मागची एक प्रसिद्ध गोष्ट आहे. Some of you may know it, तुमच्यातल्या काहींना कदाचित माहिती पण असेल. but it's applicable for today's message. पण So आजच्या I'm sharing. संदेशाला ही गोष्ट लागू पडते म्हणून ही गोष्ट आज मी सांगणार आहे. In the 15th century, 15व्या शतकात सगळ्यांनी ऐका. in a certain village of Germany, 15व्या शतकात जर्मनीच्या एका विशिष्ट गावात there was this family who had 18 children. एक परिवार होता ज्या परिवाराला 18 मुलं होती. The father had a tough time to get food on the table. आणि वडिलांना फार अवघड जायचं रोजची भाकर कमवून टेबलवर आणून ठेवायला. To feed all the 18 regiment people, it was difficult. सर्व 18 मुलांना रोज खायला घालणं वडिलांना अवघड जायला लागलं. And he worked very hard. आणि वडील खूप कष्ट करायचे. He worked as a goldsmith. आणि गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराचं काम करायचे. And sometimes he worked 18 hours and plus. कधी कधी to 18 get bread. तास 18 तासाहून जास्त तास काम करायचे. Sometimes he used to add some more work. कधी कधी अजून जास्तीचं काम करायचे. And so it was very difficult to run the house. आणि म्हणून त्यांना घर चालवणं कठीण जायचं. And in spite of their hopeless condition, आणि त्यांची निराशमय परिस्थिती असून देखील the first and the second son, they पहिला- had a dream. पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचा त्यांचा जो मुलगा, त्या पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या मुलाला They carried स्वप्न a dream. पडलं. ते स्वप्न त्यांनी हृदयात ठेवलं. They carried a certain dream. एक विशिष्ट स्वप्न थोरल्यानी आणि दुसऱ्या नंबरवाल्यानी मनात ठेवलं. Their names were Albrecht and Albert. अल्फ्रेड आणि अल्बर्ट, त्या दोन मुलांची नावं, जो पहिला आणि दुसरा. And they wanted to pursue a talent of art. आणि त्यांना कला, चित्रकला या कलेमागे जायचं But होतं. they knew that their father won't be able to support them in पण finance. त्यांना माहिती होतं की आर्थिकरित्या चित्रकलेमध्ये आमचे वडील आम्हाला काही आधार देऊ शकत नाही. So at nights, तर रात्रीच्या वेळेला in that crowded bed, they used to discuss. एक तर त्या बिछाण्यावर इतकी सगळी गर्दी झालेली असायची 18 मुलांची, पण त्या गर्दीमध्ये ते दोघे संवाद करून चर्चा करायचे. And then they worked out a pact आणि मग त्यांनी एक योजना केली that they would toss a coin, की आपण छापाकाटा करू. and the one who loses, जो हरेल he will go down and work in the mines. तो खाली जाऊन तिथे खाणीत काम And करणार. whatever money he earned, आणि खाणीत काम करून जो पैसा तो कमवेल, he will support his brother while his brother attended the academy. तर तो त्या पैशानं त्याच्या भावाला आधार देईल की जो त्याचा भाऊ चित्रकला शिकायला अकादमीत जाईल. Then what happened? म्हणजे एकाने खाणीत काम करायचं आणि दुसऱ्याला पैशाचा आधार देऊन कला शिकवायची असं त्यांनी ठरवलं. छापाकाटा केला. Afterwards, नंतर the brother who wins the toss ज्या भावाने टॉस or won the जिंकला, toss, ज्या भावाने टॉस जिंकला, if he completed his studies in 4 years, he will come back and he will support the other brother to do his academy. 4 वर्षामध्ये त्याने जर त्याचा अभ्यास पूर्ण केला तर तो परत येईल आणि तो काम करून मग या दुसऱ्याला त्याची कला संपन्न करायला किंवा शिक्षण घ्यायला मदत करेल. He will either sell his art and make money and help his brother, or he will again, like his brother, go into the mines and work. म्हणजे चित्रकला शिकून येईल, कारण की हा आता खाणीत काम करणार आहे, आणि चित्रकला शिकून येऊन त्या चित्रकलेनं पैसा कमवेल किंवा खाणीत काम करून पैसा कमवेल, आणि हा जो दुसरा त्याच्यासाठी मदत करून मग त्याला चित्रकला शिकायला पाठवेल असं ठरलं. So on one Sunday after the church service, एका रविवारी चर्चच्या सभेनंतर they tossed the coin. त्यांनी टॉस केला. छापाकाटा मराठीत ज्याला म्हणतात. The first brother, पहिला भाऊ Albrecht, अल्ब्रेट, he won the toss त्याने टॉस जिंकला and he went off to learn art. आणि तो गेला चित्रकला शिकायला. While his other brother Albert, he went down into the dangerous mines to work. अल्बर्ट खाली गेला खाणीत, म्हणजे धोकादायक खाणी होत्या त्या खाणीत काम करायला गेला. And 4 years he financed his brother. 4 वर्ष त्याने भावाला आर्थिकरित्या आधार दिला की तुझं शिक्षण तू पूर्ण कर चित्रकलेचं. And Albrecht, अल्फ्रेड he was a sensation in no time because his art was appreciated by everyone. काही काळामध्ये इतका प्रसिद्ध झाला कारण त्याची चित्रकला सगळ्यांना खूप आवडली, सगळ्यांनी खूप कौतुक केलं His त्याचं. woodcuts and oil paintings were even better than his professors. म्हणजे लाकडाला जे काही काम करायचा, लाकूड काम आणि चित्रकला, पेंटिंग, हे जे काही तो करायचा इतकं उत्कृष्ट की सगळीकडे त्याची नावाजणूक And झाली. by the time he graduated,
आणि त्याचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत he earned lots of money. त्याने खूप पैसा कमवला या कलेत. So one day he returned back home. मग एके दिवशी तो घरी परत आला. Family held a big party, परिवाराने पार्टी केली. and they raised up a toast. टोस्ट त्यांनी रेज केला. The party was in full swing. पार्टी एकदम फुल स्विंग. At that moment, Albrecht, he stood up त्याला आर्पेट उभा राहिला आणि बोलला. and he raised up his toast for his brother त्यानं Albert. भावाच्या नावाने टोस्ट रेज केला And he said, आणि बोलला, "This toast I'm raising for my brother Albert, who worked for me in the mines that I could reach this position." हा पेला मी उभारत आहे माझ्या भावाप्रित्यर्थ की ज्याने माझ्यासाठी खाणीक काम केलं. Then he said, आणि बोलला, "My brother Albert, माझा भाऊ अल्बर्ट, you are blessed. माझ्या भावा तू आशीर्वादित आहेस. Now it is your turn. आता तुझी पाळी आहे. You can go to the academy and pursue आता तू your अकॅडमीत जा dreams. आणि तुझं स्वप्न साकार करून ये शिक्षणाचं. I will take care of you." आता मी तुला सांभाळून आधार देईन. And all heads turned towards Albert. आणि सगळी डोकी अल्बर्ट कडे वळली. He was sitting at the far end of the table. लांब कुठेतरी टेबल पाशी तो बसलेला कोपऱ्यात. But everyone saw. सगळ्यांनी पाहिलं. Albert sat down, his head bowed down, and tears were running down his face. अल्बर्ट मात्र कोपऱ्यात बसलाय, डोकं नमलेलं आहे आणि अश्रू वाहत आहेत. And he was shaking his head. आणि डोकं हलवतोय And he was saying, "No, no, no." आणि म्हणतोय नाही नाही नाही. Then he wiped his tears मग त्याने अश्रू पुसले, and stood up उभा राहिला, and lifted both his hands, दोन्ही हात वर केले folded it. आणि ते जोडले. Like that he folded. हे असे जोडले And he said, "No, brother, आणि म्हटला, नाही ब्रदर, I cannot go." मी नाही जाऊ शकत. His brother said, "Why you cannot go? तर भाऊ बोलला, ब्रदर बोलला, त्याचा भाऊ बोलला, का नाही जात? I will support you now." मी देतो ना तुला पैशाचा आधार, आता तू जा. Albert said, "No, अल्बर्ट म्हटला, नाही जाऊ शकत, it is too late for me. खूप उशीर झाला आता. Look, 4 years what the mines have done to my hands. 4 वर्षात बघ त्या खाणींनी माझ्या हाताचं काय केलं. The bones in every finger have been smashed. प्रत्येक बोटाचं हाड चुरल्यासारखं झालंय. At least once it have been smashed. एकदा तरी चुरलं गेलेलंच आहे प्रत्येक बोटाचं हाड. And because of the hard work, आणि कष्ट केले खूप ना. lately I have been suffering from arthritis. आणि कष्ट केल्यामुळे, खूप मेहनत केल्यामुळे आता मला संधिवात सुरू झालाय. I can't even lift up a glass मला ग्लास पण हातात उचलता येत नाही. without shaking. मी ग्लास पण हातात उचलू शकत नाही. उचलला तर ग्लास पण थरथर हलतो. How can I draw the fine lines on the canvas? काय मी अकॅडमीत जाऊन आता त्या कागदांवरती पेन्सिल घेऊन का एखादी लाईन काढू का काय शिकू? It is too late for me, brother. खूप उशीर झाला बेटा. More than 450 years passed away. 450 वर्ष गेली. But पण the paintings of Albrecht, अल्बर्टची जी पेंटिंग्स आहेत, it is all over the world. सगळ्या जगामध्ये आहेत. Many paintings and engraving images and sculptures he had made. खूप पेंटिंग्स आणि खूप कोरीव काम त्यांनी केलं. All great museums have मोठ्या his मोठ्या म्युझियम मध्ये paintings. त्याची कलाकुसर लावलेली आहे. Though it has not reached the common people. जरी साध्या माणसांपर्यंत त्याची कला पोचली नाही, But the irony is, परंतु ह्याच्या मागचं म्हणणं हे आहे, there is one picture एक चित्र असं आहे which is not only in the museum but all over the world. जे फक्त म्युझियम मध्ये नाही तर अख्ख्या जगात साध्या माणसांपर्यंत पण पोहोचलं. That is the praying hands. आणि ते म्हणजे प्रार्थनेचे हात. Because his brother said, "At least let me paint your hands." कारण त्याचा भाऊ म्हटला, कमीत कमी तुझ्या हातांचं चित्र तरी मला काढू So दे. his brother had just folded it. तर त्याच्या भावाने हात जोडले असे. That's why you see the hand, it has got all kinds of marks आणि on म्हणून it. त्या जोडलेल्या हातांना तुम्ही कितीतरी सुरकुत्या आणि कितीतरी खुणा काम करताना झालेल्या पाहता. And that painting ते पेंटिंग is almost in every Christian home. जवळजवळ प्रत्येक ख्रिश्चन घरात अख्ख्या जगात दिसतं. Praying hands, praying hands. प्रार्थनेचे हात, प्रार्थनेचे हात. And actually he just mentioned it hands, खरं म्हणजे त्याने हात असं लिहिलं, but the world had changed it to praying hands. पण जगाने त्याला प्रार्थनेचा हात असं नाव दिलं. त्याने फक्त हात असं नाव दिलेलं, जगाने त्याला प्रार्थनेचे हात नाव दिलं. For his brother, त्याच्या भावासाठी that hand तो हात, is the only thing he gloried in. तो हात, तोच हात की ज्याच्यात त्याचं वैभव त्याने मिरवलं. He said, "Oh, I will glory only in the hands तो of म्हटला, my या brother." हातांमध्ये, या माझ्या भावाच्या हातांमध्येच मी भूषण बाळगीन. What do we learn? ह्याच्या हातांबाई मला आज हे सगळं अवगत झालं. आपण काय शिकतो? Look at the hands and feet of Jesus. येशूचे हातपाय बघा ना, It has been pierced for us. किती खेळलेले आहेत He आपल्यासाठी, was wounded for our किती transgression. जखमा झाल्या आपल्या Bruised for our पापांसाठी, iniquities. किती ठेचला गेला आपल्या Can we अपराधांसाठी. boast in anything else? आपण इतर कुठल्या गोष्टीत बड्या मारून चालेल? Those hands gave us salvation. त्या हातांनी आपल्याला तारण दिलं. That cross gave me salvation. त्या क्रुसाने मला तारण दिलं. Can we boast in anything else? आणि इतर कुठल्या गोष्टींमध्ये आपण किंवा आम्ही पण अभिमान बाळगून चालणार आहे?
Never. We cannot boast in anything आणि else. कुठल्याही गोष्टीत अभिमान बाळगून चालणार नाही. There's nothing we can boast. कुठल्याच गोष्टीत आम्ही अभिमान बाळगू शकत नाही. Only in the cross of Christ. फक्त येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. And Jesus came for that one purpose. आणि येशू त्या एका कारणानेच आला. To die on the cross. वधस्तंभावर मरायलाच जन्मला. His vocation, his mission, his plan, his dream was this, that I should die on the cross. त्याचं काम, त्याचा हुता, त्याचा पेशा एकच होता की मला वधस्तंभावर मरायचंय. I remember मला आठवतं when I was 10 years old, मी 10 वर्षाचा असताना I had gone to some Bandra fair or somewhere, I don't know. कुठेतरी मी गेलेलो. माहित And, नाही बँड्रा my elder brother, Father Vincent, was with me. माझा थोरला भाऊ फादर विन्संट माझ्या बरोबर होते. And there were people who were tattooing the skin and they used काही to माणसं give त्वचेला images. टॅटू करून घेत म्हणजे मराठी भाषेत गोंदत होती. And suddenly I stopped there. I don't know how, why. मी अचानक जाऊन तिथं थांबलो And I got my this place tattooed. आणि मी तर हाताला क्रॉस गोंदला. My brother said, "What you're doing?" माझा भाऊ मला म्हटला पण काय करतो. I didn't get all the implications of it, but somewhere I was attracted to the cross. त्यातनं मला काय कळलं नाही, काय अवघड झालं नाही, पण कुठेतरी त्या क्रॉस कडे मी आकर्षित होत होतो तर मी गोंदून घेतला. My brother said, "You know, the hand will swell up. भाऊ माझा म्हटला अरे सूज येईल तिथं, नको, You can paint it." पाहिजे तू रंगव ना. I said, "No, म्हटलं नाही, I want it to be मला tattooed." गोंदून घ्यायचं आहे. And that fellow did it. त्यांनी गोंदला. My hand was swollen up for 2-3 हात माझा days, 2-3 दिवस सुजला. but it remained as a mark. पण तो मार्क, तो क्रॉस आजवर माझ्यावर आहे. Somewhere in my subconscious, I used to love the cross. कुठेतरी माझ्या सद्विवेक भावात मला क्रॉस आवडायचा. Little did I know, later on I'll be preaching the cross. काय मला माहित होतं तेव्हा 10 वर्षाचा असताना की पुढे मोठा होऊन मी वधस्तंभ, हाच वधस्तंभ गाजवणार To आहे. thousands of people. हजारो लोकांना सुवार्ता सांगणार आहे. That Christ's cross will be the main focus of my आणि message. ख्रिस्ताचा वधस्तंभच माझ्या संदेशाचं मुख्य लक्ष असणार आहे हे तेव्हा काय माहित होतं. Somewhere I was telling. पण कुठेतरी Now I'm not encouraging every one of you to just आता tattoo your hands with your प्रत्येकाला cross. मी प्रोत्साहन देत नाहीये की जाऊन सगळ्यांनी आता क्रॉस गोंदा. Amen. As long as there is the mark of cross on our heart, it's more than enough. जर हृदयावरती ख्रिस्ताचा क्रॉस आहे खूप झालं. Praise the Lord. आमेन. As long as we have the image of the cross before us. जर ख्रिस्ताचा क्रॉस आपल्या समोर आहे बास झालं. Amen. आमेन. The cross is the power of God unto salvation. वधस्तंभ तारणाचं सामर्थ्य आहे देवाचं. Whenever I sleep, wherever I walk, whatever I do, the cross is before me. जिथे कुठे मी झोपतो, चालतो, फिरतो, उठतो, क्रॉस माझ्या समोर असतो. I always see मी नेहमी पाहतो Jesus. येशू He had given up all the glories त्याने सगळं वैभव सोडलं for me. माझ्यासाठी. For me. माझ्यासाठी 33 years. 33 वर्ष He did not see anything else. त्याने बाकी काही पाहिलं नाही, Only the cross. क्रॉस पाहिला. His desire was the cross. त्याची इच्छा होती क्रॉस. मी जन्मलो मरायला, क्रॉस. You know, Josephus writes, योसेफस इतिहासकार लिहितो during the time of Jesus, येशूच्या काळात the Roman government, रोमी सरकार they had developed many places to see. रोमी सरकारनं खूप ठिकाणं बघायला विकसित करून ठेवली होती. Beautiful places. प्रेक्षणीय जागा, छान छान जागा. And people used to visit these places. आणि माणसं या जागांना भेट द्यायला यायची. But Jesus never visited any of those येशू places. कधीच असल्या सगळ्या जागा बघायला गेला नाही. His mission was only one. त्याचं काम एकच, I have to die for my people. मला माझ्या लोकांसाठी मरायचंय. In fact, he never left Israel. आणि कधी तो इस्रायल सोडून कुठे गेला? Never crossed the boundary of Israel to see how other countries looked. त्यानं इस्रायलची बॉर्डर कधी सोडलीच नाही की दुसरे देश कसे दिसतात मला बघू दे. Let me कधीच नाही. spend some time outside Israel and see other nations. मला इस्रायल सोडून बाकी कुठल्या देशात जाऊ दे, जरा बघून येऊ दे, असा कधीच येशू कुठे गेला नाही इस्रायल सोडून. That's why within 33 years he finished his mission. आणि म्हणून 33 वर्षात त्याने त्याचं काम संपवलं. Here people are 70 and 80 and yet they have not even started and finished half of the work. इथं माणसं 70-80 वर्षाची होतात तरी देवाचं काम अजून सुरू झालेलं नाही. सुरू केलेलं असेल तर Because अर्ध्यापर्यंत पण पोहोचलेलं We नाही. have so many attractions that are diverting our mind कारण जगातली बरीच आकर्षणं आपल्या मनाला फितवतात. in our life. जीवनात, In the walk with Christ, ख्रिस्ताबरोबरच्या आपल्या चालण्यात there are many detours and there are many things that are attracting us. बरेच अडचणीचे धोंडे येतात, बरीच आकर्षणं मध्ये येतात. That's why even after 70 and 80, some of us even have not even started the work. आणि म्हणून 70-80 वर्षाचे होऊन सुद्धा आपल्यातल्या काहींनी देवाचं कार्य सुरूही केलेलं नसतं.
Praise the Lord. Hallelujah. But Jesus' focus was one. पण येशूचं लक्ष एकच. He didn't want attractions of the world. त्याला जगातलं आकर्षण नको. He crucified everything. त्यानं सगळं वधस्तंभी खिळलं. I want to just live for my people. मला माझ्या लोकांसाठी जगायचंय I have to die for my people. आणि माझ्या लोकांसाठी मी मरणार आहे. Even in the Garden of Gethsemane, the devil wanted to kill him. गेत्सेमनी बागेत पण सैतानाला त्याला मारायचं होतं. He said, my soul is exceedingly sorrowful, even unto death. तो म्हटला माझा जीव मरणप्राय त्रासात आहे. But I don't want to die in the garden. पण मला बागेत नाही मरायचं. I want to die on the cross. मी वधस्तंभावर मरीन. You know, the cross is not respected by anyone. क्रॉसला वधस्तंभाला कोणी फारसा आदर देत नाही. Even the Jews don't have much respect for the cross. यहुदी माणसं किंवा यहुदी समाज पण क्रॉसला फारसा आदर देत नाही. Because for them, cross is foolishness. कारण त्यांना क्रॉस म्हणजे बावळटपणा वाटतो, मूर्खपणा. Because when Roman government took over, कारण रोमी साम्राज्याने जेव्हा सत्ता हातात घेतली, they had put many of the Jews on the cross. त्यांनी खूप यहुदी माणसांना क्रॉसवर लटकवलं. Anybody who betrayed them, anybody who did wrong, they were put on the cross. ज्या यहुदी माणसांनी काय फसवलंय, चोरलंय, काय चुकीचं केलंय, अशा प्रत्येकाला त्यांनी क्रॉसवर लटकवलं. Along the roadside there were many crosses. रस्त्याच्या कडेने खूप असे क्रॉस असायचे उभे. Crosses of the hardcore terrorists, crosses of those people who went against the Roman government, and आतंकवादी, the cheats and the robbers and the thieves. आतंकवादी, दहशतवादी, चोर, Murderers. लुटारू, डाकू, खुनी, Only they were put on the cross. अशांना ते वधस्तंभावरती लटकवून टाकायचे. रस्त्याच्या कडेने लाईनीत क्रॉस असायचे, त्यांना क्रॉसचं महत्व नाही. And they will never put a Roman fellow on the cross. आणि कधी रोमी माणसाला ते वधस्तंभावर खिळणार नाही. Because it was despised, it was hated, and it didn't suit them. क्रॉसला ते तुच्छ मानायचे. क्रॉस त्यांना सूट नाही व्हायचा. They say, no, even our criminals will not be put on the cross. ते म्हणायचे आम्ही So आमच्या much looked down was the cross. ते म्हणायचे आम्ही आमच्या गुन्हेगारांना पण क्रॉसवर लटकवणार नाही. क्रॉस इतका आमच्यासाठी तुच्छ आणि कमी आहे. They hated the cross. म्हणजे क्रॉसचा ते तिरस्कार And करायचे. in the times of Paul, पॉलच्या काळात cross was a word which was not even spoken of. क्रॉस वधस्तंभ हा शब्द बोललाही गेला A नाही. good person will not talk about the cross. पॉलच्या कारकिर्दीत चांगली माणसं क्रॉस हा शब्द उच्चारायची पण नाही. Because worst people were on the cross. कारण वाईटातल्या वाईट माणसांना ते क्रॉसवर लटकवायचे, तर क्रॉस हा शब्द कोणी बोलणार पण नाही. But Paul पण पॉल boldly stood on the rooftop and spoke about the cross. धैर्याने छपरावर जाऊन बोलायला लागला क्रॉस He विषयी. said, I will glory in the cross from आणि today. म्हटलं याच क्रॉसवर मी आजपासून बढाई मारणार People आहे. said, लोक बोलले foolish Paul, काय मूर्ख आहे हा, don't you know काय criminals बावळट आहे? die on the cross? काय हा पॉल बावळट आहे की ही सगळी गुन्हेगार माणसं आम्ही क्रॉसवर लटकवतो. But Jesus died as a criminal for us. पण येशू आपल्यासाठी गुन्हेगार बनून मेलाय ना. Cursed is the man that dies on the tree. झाडावर मरणारा माणूस शापित लिहिलंय. Jesus died on a Roman cross. Jesus died on a Jewish cross. येशू ख्रिस्त रोमी क्रॉसवर, येशू ख्रिस्त यहुदी क्रॉसवर मरण पावला. It's not the cross that is important, it's the one who died on the cross is important तो for us. लाकडी क्रॉस नव्हे, पण त्या क्रॉसवर मरण पावलेला येशू आपल्यासाठी महत्वाचा आहे ना. And so Paul पॉल boldly said it. धाडसाने बोलला. Today we don't even know what the cross is. आज The आपल्याला- world does not know. आज जगाला माहिती पण नाही क्रॉस म्हणजे काय. That's why they don't even think about the cross. आणि म्हणून आजचं जग, अलीकडचं जग क्रॉसचा विचार पण करत नाही. Because there are other forms of execution. कारण की बाकी गळफास आहे का काय आहे का, मारायच्या पद्धती Electric आता chair वेगळ्या आहेत. and gallows and other things. मारायच्या पद्धती पण अलीकडे सगळ्या वेगवेगळ्या आहेत ना. इलेक्ट्रिक चेअर पण असते. But there is nothing as a cross. क्रॉस सारखं आता अलीकडे काही राहिलेलंच नाही लोकांना मारायला. But during Paul's time, पण पॉलच्या काळात it was the most despised word. तुच्छ शब्द होता, तुच्छ खालचा. Nobody wanted to speak of the cross. कुणालाही बोलताना क्रॉस हा शब्द उच्चारायला नको वाटायचं. But Paul rose from the depths, त्याच वेळेत पॉलनं तिथे तो शब्द पुकारला. lifted up the importance of the cross. क्रॉसचं महत्व त्यांनी पुढे आणलं And he said, आणि म्हटला let the world know जगाला कळू दे I will only glory in the cross. की फक्त वधस्तंभात भूषण माने. Because कारण that cross which is despised by the world has become a source of salvation for the world. त्या ज्या वधस्तंभाला जग तुच्छ मानत आहे, तोच वधस्तंभ जगाचं तारण ठरलाय. Praise God. Amen. The wise will not like the cross, सुज्ञ माणसांना क्रॉस आवडणार नाही, but those who humble themselves पण जे स्वतःला नम्र करतील will stand and kneel and bow down before the cross. ते वधस्तंभा शेजारी उभे राहतील, गुडघे टेकतील, नमन करतील. And he who bows down before the cross आणि जो वधस्तंभा समोर गुडघे टेकेल, will be highly esteemed by God. नमन करेल, त्याला देव खूप उंच करेल. आमेन. God will fill him with power. देव त्याला सामर्थ्याने भरेल. God will fill him with his gifts. देव त्याच्या दानांनी त्याला God भरेल. will use him mightily. देव त्याला महान रीतीने God will वापरेल. protect him. देव त्याला सुरक्षित ठेवेल.
Because my God is glorified through the cross. कारण माझ्या देवाचा गौरव वधस्तंभाद्वारे होतो And in no other way. आणि दुसऱ्या कुठल्याही रीतीने नाही. Let us decrease from today. आजपासून चला सगळ्यांनी लहान होऊया. Let us speak about ourselves, but only 2%. आपण स्वतःविषयी जरूर बोलूया, पण 100% 2%. 98% let us speak of the cross. 98% काय बोलायचं? क्रॉस. Let us not also speak less about that if you come to Jesus you will get money. येशूकडे या पैसा मिळेल हे पण कमी बोला. Your church will be filled with people who will be carnal. मग तुमचं चर्च अशा लोकांनी भरेल की जे लोक दैहिक आहेत. असं We नका want बोलू. to fill the church with those people who love the cross. आपल्याला चर्च अशा लोकांनी भरायचं आहे की ज्या लोकांना वधस्तंभ आवडायला लागला. Because कारण cross does not speak to your bounty supply. क्रॉस म्हणजे तुमचा विपुल पुरवठा नव्हे. It speaks about nothing. क्रॉस म्हणजे कंगालगिरी, शून्यता, It's nothing. शून्यता. And we need to say, Lord, आणि आपण असं म्हणायला पाहिजे, I will only glorify in your cross. मी फक्त तुझ्या क्रुसात वैभव I बाळगीन. will only speak about your cross. मी फक्त तुझ्या क्रुसाविषयी बोलीन. Glory means what? Boasting. वैभव म्हणजे काय? बढाई मारणे म्हणतात ना मराठीत. Kabod in Hebrew, in Hebrews it's called kabod, or in yes kabod. खाबोड हिब्रू भाषेमध्ये. Kabod means weight. काबोड म्हणजे वजन. Vazan. वजन. Cross la vazan द्या. वधस्तंभाला वजन द्या. Display the cross everywhere. सगळीकडे क्रॉस लावा. Let people know what the cross is. कळू दे लोकांना क्रॉस म्हणजे Let काय. people know it is the cross that saves them. कळू दे लोकांना क्रॉस त्यांना तारतो. Let the people know what Jesus did for us through the cross. कळू दे लोकांना येशूने क्रॉसद्वारे आमच्यासाठी काय केलं. He shed his precious blood त्याचं मौल्यवान रक्त सांडलं. that gave us salvation, त्यातनं आपल्याला तारण मिळालं. that paved the way to heaven. त्यानं आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग कोरला. All the whippings he took सगळे फटके त्याने on the खाल्ले body, शरीरावर all for us. आपल्यासाठी. He died in our place. मी मरायची होते तिथं तो मेला. His death gave me life. त्याच्या मरणाने मला जीवन मिळालंय. His death gave me life. त्याच्या मरणाने मला जीवन मिळालंय. He took my place. त्यांनी माझी जागा घेतली, नाही तर मरायची मीच होते. That's why I glory in the cross. म्हणून मी वधस्तंभात भूषण That मागतो. which I could not do, he did. जे मी नाही करू शकलो ते त्याने केलंय. I have to do nothing. मी आता काहीच करायचं नाही. I just have to praise. आता फक्त स्तुती करायची. He did everything. त्याने बाकी सगळं केलेलं He आहे. said it is आता finished. फक्त धन्यवाद द्यायचे आणि तो म्हटला हे संपलं. Praise God. आता हे संपलं. It's a great opportunity for those who have not surrendered their life to Jesus. Now is your time. Give your ज्यांनी heart आपलं to जीवन Jesus. अजून येशूला दिलेलं नाही त्यांच्यासाठी ही संधी चांगली आहे. Those who have not surrendered their life to Jesus and they would love to surrender their life to Jesus, you can come in front and I will also like it to see how many are giving their heart to Jesus. ज्यांनी आपलं जीवन अजूनपर्यंत येशूला दिलेलं नाहीये अशा लोकांनी पाहिजे तर पुढे या. Yes. मला पण आवडेल अशी माणसं पुढे येऊन येशूला ग्रहण करताना पाहिलेलं मलाही आवडेल. Maybe you came for the first time today कदाचित आज तुम्ही पहिल्यांदा इथे आला असाल and you want your life to be saved. आणि तुम्हाला तुमचं जीवन तारलेलं पाहायचं असेल. You want to know Jesus. तुम्हाला येशू जाणायचा असेल. You want to take him as your Savior and Lord. तुम्हाला येशूला तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकारायचं असेल If you come in front, I will pray for you. तर तुम्ही जर पुढे आलात तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन And I will be very happy आणि मला आनंद पण होईल. आमेन. that today's message was for you. की आजचा संदेश तुमच्यासाठीच होता असं That मी Jesus म्हणेन. loves you. की येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. Otherwise, you wouldn't come here. नाही तर आज तुम्ही इथे आला नसता. You came here because Jesus called you. तुम्ही इथे आलात कारण येशूने तुम्हाला बोलवलं. Jesus called you. येशूने तुम्हाला बोलवलं. He wants to wash you by his blood. येशूला तुम्हाला त्याच्या रक्ताने धुवायचंय. He wants to give you new life. येशूला तुम्हाला नवीन जीवन द्यायचंय. He wants to take you to heaven. येशूला तुम्हाला स्वर्गात न्यायचंय. Jesus came just for you. येशू फक्त तुमच्यासाठीच आलाय. That cross तो क्रॉस on Mount Calvary, काल्वरीवरचा क्रॉस it has been only for you. फक्त तुझ्यासाठीच होता तो. Jesus took your sins there. येशूने तुझं पाप तिथं नेलं. And if you give your heart tonight, आणि आज रात्री तुझं हृदय जर तू येशूला दिलं you shall be saved. तुला मोक्ष मिळेल. मोक्ष. Thank you, Jesus. मेल्यानंतर माणसांना मोक्ष हवा असतो. त्यासाठी माणसं बरंच काही करतात. आज हे कर तुला कायमचा मोक्ष मिळेल. Maybe you are a Roman Catholic or whichever church you come from. कदाचित तुम्ही रोमन कॅथलिक असाल नाहीतर इतर कुठल्या चर्च मधून आलेले असाल. If you are still not sure about your salvation, come here and you will be sure of your salvation tonight. तुम्हाला जर तुमच्या मोक्षाची खात्री नसेल
तर आज रात्री आपल्या मोक्षाची खात्री येशूला स्वीकारून करून घ्या. Don't take the cross lightly tonight. क्रॉसला आज तुम्ही एक नाटक आहे असं नका घेऊ. You know what our children are doing now? आपली मुलं काय करतात आता माहित आहे? They are glorying the cross. क्रॉस मध्ये वैभव घेत आहेत. The scene that will be enacted in this आता जे place. नाटक तुमच्या समोर प्रस्तुत केलं जाईल, Our children आपली are मुलं- glorifying the cross. आपली मुलं त्यामध्ये क्रॉसला भूषण मानतायत. You will see the spotlight on the cross. तुम्हाला क्रॉसवर फोकसचा लाईट मारलेला दिसेल And Jesus will be very happy. आणि येशू खुश होईल. We have been doing it every year. दरवर्षी आपण हे करत आलो. You may know the story, कदाचित कळली असेल. but sit and watch. येशूची स्टोरी कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकली पाहिली असेल, पण आज बसून हे नाटक पहा. See the passion of Christ. ख्रिस्तातला आवेश. Mel Gibson. मेल गिब्सनचा एक पिक्चर होता, पॅशन Passion ऑफ of क्राइस्ट. Christ. पॅशन ऑफ क्राइस्ट नावाचा मेल गिब्सन माणसाचा एक पिक्चर आहे. He was an actor. मेल गिब्सन एक इंग्लिश चित्रपटातले अभिनेते आहेत. He wanted to make this movie, त्यांना हा पिक्चर करायची इच्छा झाली. but no producers were coming forward to help him with finance. एकही प्रोड्युसर पैसा लावायला तयार नाही. He put his own money. स्वतःचा पैसा घातला मेल गिब्सन. All the money he had, he put in millions of dollars. सगळा पैसा मिलियन्स ऑफ डॉलर्स टाकून दिले त्याच्यात. He didn't know whether he would get it back or not. त्यांना माहित नव्हतं की पिक्चर रिलीज झाल्यावर मला यातनं फायदा होणार आहे, हा गेलेला पैसा मिळणार पण आहे का नाही. But it hit the charts परंतु प्रसिद्ध झाला. among the 10 top grossers in the world. अख्ख्या जगामध्ये 10 नंबर जे असतात पिक्चरचे, त्या 10 नंबर पैकी एका नंबरला हा पिक्चर इतका प्रसिद्ध झाला. People were touched. लोकांना स्पर्श झाला ते बघून. Only that, I think so 12 or 24 hours from the time of till the time of crucifixion, 24 hours he showed 24 what happened. तासाचंच त्यांनी चित्रीकरण करून त्या चित्रपटात दाखवलं आहे की पॅशन ऑफ क्राइस्ट, ख्रिस्त कशा पद्धतीनं त्या 24 तासातनं कशा He is a practicing Catholic. कॅथलिक आहेत ते, बरं का, कॅथलिक माणूस आहे. Yet तरी you can see the implications of the cross. क्रॉसची लागणूक, क्रॉसचं वापरणं तिथे आपण पाहू शकतो. People have cried. लोक रडलेले आहेत तो People पिक्चर have बघून. been touched. आजही लोकांना स्पर्श होतो तो पिक्चर बघून. Today people ask, आज लोक विचारतात, why this man suffered so much? हा येशू इतक्या त्रासातनं का गेला? So much he suffered. इतका त्रास येशूनी का सहन केला? He suffered for our sins. आपल्या पापांसाठी केला. Not suffered for his sins. स्वतःसाठी नाही, स्वतःच्या पापांसाठी नाही. It's not the wicked world had crucified him. दुष्ट जगाने त्याला खिळलेला नाही. It is God's hand that was there upon that crucifixion. देवाचा हात होता त्या खिळण्यामागे. Jesus came to die for our sins. येशू आला. येशूचा जन्म आपल्या पापांसाठी मरायला झाला. You don't need to do anything. आपण काही करायची गरज नाही मोक्ष मिळवायला. Open your heart. हृदय उघडा फक्त. Receive the free gift of the cross. आणि वधस्तंभाचं फुकट मिळणारं दान फुकट. स्वीकारा. फुकट फुकट. मोफत पण फार इज्जतीत बोलल्यासारखं होतं. फुकट. Free. फुकट. Salvation is free. तारण फुकट मिळतं. Salvation is free. तारण मोफत मिळतं. You know, people, when something is given free, लोकांना काही फुकट दिलं you're not sure तर खात्री नसते whether it is genuine. की खरं आहे का खोटं आहे काय माहित. फुकट दिलंय. If Reynolds pen is sold on the footpath, रेनॉल्डचं पेन फुटपाथ वर विकायला बसले, people will say, लोक कितीला आहे? म्हणतील 2 कितीला रुपये. आहे? 2 रुपये. नकली आहे. नकली आहे बहुतेक. That same Reynolds pen they will buy in a big mall for 20 rupees. तेच रेनॉल्डचं पेन मोठ्या मॉल मध्ये 20 रुपयाला घेतील. But they will buy from there. पण मॉल मधून. But you know, the days are such that anything free is not worthy. पण अलीकडचे दिवसच असे झालेत की काही फुकट मिळालं ना तर लोकांना असं वाटतं फुकट मिळालंय त्याची काय कदर करायची. But it has been paid by somebody. पण कोणीतरी त्याची किंमत मोजली राजा. For तेव्हा us तुला- it is free. आपल्याला तेव्हा कुठं फुकट मिळालं? केव्हा? की जेव्हा कोणीतरी किंमत मोजलीये. त्यांनी किंमत मोजली म्हणून फुकट मिळालं. Jesus paid it by his blood. येशूनं रक्त देऊन किंमत मोजली. For him it was costly. त्याला महाग पडलं हे. For me it is free. मला फुकट पडलं हे. Are you ready now to take the free gift? मग तयार आहात हे मोफत दान स्वीकारायला? Come on. चला Come on, make this prayer after me. माझ्या मागून तुम्ही हे जे ख्रिस्ताला ग्रहण करायला पुढे आलेले आहात आणि मागचे पण
माझ्या मागूनही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा सगळ्यांनी, माझ्या देवा, I come to you as a sinner. मी पापी आहे, तुझ्याकडे आलोय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. साफ कर, स्वच्छ कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Jesus, येशू, I accept you as my Lord and Savior. मी तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो. I know you came for me मला माहित आहे तू माझ्यासाठी आलास. to die for my sins माझ्या on the cross. पापांसाठी मरायला वधस्तंभावर आलास. I know the importance of the cross. मला वधस्तंभाचं महत्व कळलेलं आहे. For me, it is the power of God for salvation. माझ्यासाठी वधस्तंभ म्हणजे मोक्षासाठी असलेलं देवाचं सामर्थ्य. For the world, it is foolishness. जगाला वधस्तंभ मूर्खपणा वाटतो. But today I know पण आज मला कळलं, your cross has saved me. तुझ्या वधस्तंभाने मी तारलो. Lord Jesus, प्रभू येशू, come into my heart. माझ्या हृदयात ये Accept me as your son and daughter. आणि मला तुझा मुलगा किंवा मुलगी म्हणून स्वीकार. From today, आजपासून I will follow you मी तुझ्या मागे चाली. all the days of my life. आयुष्यभर Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. I accept you, Jesus, मी तुला स्वीकारते येशू. as my Lord माझा प्रभू आहेस तू. and as my माझा Savior. तारणारा म्हणून मी तुला स्वीकारते. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I know I am saved. मला कळलं, मला माहितीये मी तारला गेलो. I know I am born मला again. समजलंय, मला मोक्ष मिळाला, माझा नवीन जन्म झाला. I know heaven is mine. मला now. कळलं आज स्वर्ग माझा आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, मला Jesus. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus आणि now. जोरात येशूसाठी आता टाळी How वाजवा. simple, how easy it is. किती साधं आणि किती सोपं काम आहे. When God does something, it is easy. देव काही जर करतो आणि देवाने काही केलं तर ते सोपंच असतं. Praise God. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. What is your boasting from today? मग आजपासून बढाया कसल्या माराल? The cross. वधस्तंभ. The cross. वधस्तंभ. Lord Jesus, प्रभू येशू, bring the cross before each one of us this evening. आज सायंकाळी प्रत्येकाच्या समोर वधस्तंभ आण. Let everyone now आता प्रत्येक जण see the cross. वधस्तंभ बघू दे. Open their eyes त्यांचे डोळे उघड. as you opened the eyes of Paul, जसं तू पॉलचे डोळे उघडले, who saw the cross त्याला वधस्तंभ दिसला. and he said everything is done. आणि पॉल म्हटला बाकी सगळं विष्ठा आहे, विष्ठा. Now everything is done आता माझ्यासाठी बाकीच्या गोष्टी विष्ठा, because I've seen the cross. कारण मी क्रूस पाहिला. The greater one महान, sacrificed everything for me. ज्यानं सगळ्याचा त्याग माझ्यासाठी केला. The King of Kings, राजांचा राजा, Lord of Lords, प्रभूंचा प्रभू, set aside the world's glory, त्याने जगातलं वैभव सोडलं became a servant, आणि नोकराचं रूप धारण केलं. died on the cross वधस्तंभावर मेला for me. माझ्यासाठी. Can I boast in anything else? मी कशात आता बढाया मारायच्या? Nothing. कोण मी लागून गेलो इतका मोठा? Nothing. शून्य आहे. My boast from today is the cross. आजपासून माझा अभिमान, माझा स्वाभिमान I वधस्तंभ will आहे. praise the cross. I will sing unto the cross. मी वधस्तंभाची स्तुती करीन, मी वधस्तंभ गाईन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद. Are you seeing the cross? वधस्तंभ पाहताय का? It will have a supernatural effect upon you. डोळ्यासमोर लाल रंगाचा क्रॉस येतोय का? आला तर अलौकिक प्रभाव पडेल जीवनावर. You will have power from the cross. सामर्थ्य मिळेल त्या वधस्तंभातनं. Lord, मंडरथ खराबासी की let your power flow forth from the cross. तुझं सामर्थ्य क्रॉस मधून वाहू दे. Let it flow forth वाहू दे into everyone. प्रत्येकाच. The weakness of God is stronger than man's strength. देवाचा अशक्तपणा माणसाच्या शक्तीपेक्षा शक्तिमान आहे. धन्यवाद. It is coming. धन्यवाद. You are filled with the power of God. पवित्र आत्म्यानं, देवाच्या सामर्थ्यानं तुम्ही भरले. Filled with the power of God. देवाच्या सामर्थ्याने तुम्ही भरून गेलाय. Let your blessings flow forth from the cross. तुझे आशीर्वाद त्या क्रूसातनं वाहू देत. Let your healing flow forth from the cross. तुझं आरोग्य त्या वधस्तंभातनं वाहू दे. Let the blood from the cross flow forth upon वधस्तंभातून रक्त प्रत्येकावर पडू दे. and give healing to my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Come on, those who are sick, claim that healing. चला, जे आजारी आहेत त्यांनी आरोग्य मागा. For 2 days we are speaking on the cross and the blood. 2 दिवस मी रक्तावर आणि वधस्तंभावर बोललो. Let the blood flow forth आता ते रक्त वाहू दे and touch everybody आणि here tonight प्रत्येकाला इथे आज रात्री स्पर्श करू दे. and heal them. प्रत्येकाला आरोग्य मिळू दे.
माशकरोरो संतो and heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. The blood of Jesus. येशूचं रक्त, Blood of Jesus. येशूचं रक्त It is stopping the plague coming close to you. पीडा आणि मरी तुमच्यापासून थांबवत आहे. When I see the blood, जेव्हा मी रक्त पाहतो I will pass over. मी ओलांडीन. Cover रक्त everyone. दाखव, मी ओलांडीन. Lord, we cover ourselves by the blood of Jesus. प्रभू आम्ही स्वतःला येशूच्या रक्तानं झाकतो. We बघ are माझ्यावर seeing the रक्त. cross, Lord. आम्ही वधस्तंभ पाहिलेला आहे. Our lives are changing. आमचं जीवन बदलत आहे. We are melted, Lord. आम्ही विथळलोय. Every time we see the cross, ज्या दर वेळेला आम्ही क्रॉस we पाहतो become humble. आम्ही नम्र होतो. We become humble. नम्र होतो आम्ही We say we are nothing. आणि म्हणायला लागतो मी शून्य आहे. He was everything, became nothing for me. जो सर्वस्व होता तो माझ्यासाठी शून्यात निघाला. I am nothing. How can I become everything? मी तर शून्यच आहे. मी सर्वस्व कसा बनीन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Let Good Friday, God Friday be a blessing to everyone who is gathered here this evening. उत्तम शुक्रवार, चांगला शुक्रवार, गुड फ्रायडे, गॉड फ्रायडे सगळ्यांसाठी आशीर्वादात बदलो. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Give a big clap to Jesus. जोरात येशूसाठी काही वाजवा. त्या क्रूसाच्या पायथ्याशी आसवे मी पाहिली. त्या क्रूसाच्या पायथ्याशी आसवे मी पाहिली. कोकऱ्याला टांगणारी माणसे मी पाहिली. कोकऱ्याला टांगणारी माणसे मी पाहिली. त्या क्रूसाच्या पायथ्याशी आसवे मी पाहिली.
आसवे मी पाहिली त्या क्रूसाच्या पायथ्याशी आसवे मी पाहिली आसवे मी पाहिली आसवे